राहिली, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. विनंती करतो प्रभू की ज्या वेळेला आम्ही प्रभू देवबापा तुझ्या वचनाकडे जात आहोत, आम्हाला देवबापा तुझं मार्गदर्शन कर आणि यथायोग्य रीतीनं प्रभू देवबापा ख्रिस्त केंद्रित देणं काय आहे प्रभू हे तू आम्हाला शिकव. देवबापा मी मनापासून आभार मानतो, कारण जी संतुष्टता आहे, जो संतोष आहे, तो केवळ प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात कसा आहे प्रभू हे समजण्यासाठी आम्हाला देवबापा अंतःकरण दे. कारण प्रभू मंडळीचं जे हृदय आहे ते एक चित्तानं असावं अशी देवबापा तुझी जी इच्छा आहे ती समजून घेण्यास तू आम्हाला सहायता कर. आम्ही सर्वजण देवबापा तुझ्या हाती येतो. केलेली प्रार्थना तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात केली म्हणून प्रभू तू ऐक. आमेन. आजचा जो संदेश आहे त्या संदेशाकडे जाण्या अगोदर आपण एक गीत गाऊया एकत्र मिळून अशी फार इच्छा आहे. कारण हे जे गीत आहे म बा आढाव यांनी लिहिलेलं आहे आणि 49 नंबरचं गीत आहे उपासंगीतातून. तर ते आपण गीत गाऊया. आणि ख्रिस्त केंद्रित हे गीत आहे आणि ख्रिस्त सर्वस्व कसा आहे याविषयी ते गीत आहे. आपण ते गीत गाऊया सगळेजण. 49 नंबरचं गीत गाऊया एकत्रित. आजचा जो संदेश आहे तो पूर्णतः यावर आधारित आहे. जे गीत आहे त्यावर आधारित तो संदेश आहे आणि याचा वाचलेला शास्त्र भागही त्याच संदर्भात आहे. तर 49 नंबरचं गीत आपण गाऊया. उपासना संगीत 49 नंबर. ख्रिस्त आजारात, ख्रिस्त आरोग्यात, सदा माहित. ख्रिस्त आजारात, ख्रिस्त आरोग्यात, सदा माझे चित्त स्थिर ठेवी, सदा माझे चित्त स्थिर ठेवी. ख्रिस्त आजारात, ख्रिस्त आरोग्यात, सदा माझे चित्त स्थिर ठेवी, सदा माझे चित्त स्थिर ठेवी. ख्रिस्त संपत्तीत, ख्रिस्त विपत्तीत, ख्रिस्त संपत्तीत, ख्रिस्त विपत्तीत, माझा आहे तात माय माझी, माझा आहे तात माय माझी. ख्रिस्त आजारात, ख्रिस्त आरोग्यात, सदा माझे चित्त, सदा माझे चित्त स्थिर ठेवी. ख्रिस्तच सुखात, ख्रिस्तच दुःखात, ख्रिस्तच सुखात, ख्रिस्तच दुःखात, माझे मन शांत नित्य राखी, माझे मन शांत नित्य राखी. ख्रिस्त आजारात, ख्रिस्त आरोग्यात, सदा माझे चित्त स्थिर ठेवी, सदा माझे चित्त स्थिर ठेवी. ख्रिस्तच माऊली, ख्रिस्तच साऊली, ख्रिस्तच माऊली, ख्रिस्तच साऊली. ख्रिस्त माझा वाली भाऊ बंद, ख्रिस्त माझा वाली भाऊ बंद. ख्रिस्त आजारात, ख्रिस्त आरोग्यात, सदा माझे चित्त स्थिर ठेवी, स्थिर ठेवी. ख्रिस्त माझा गुरु, ख्रिस्त माझा धनी, ख्रिस्त माझा गुरु, ख्रिस्त माझा धनी. ख्रिस्त राजा सनी सदा शोभे, ख्रिस्त राजा सनी सदा शोभे. ख्रिस्त आजारात, ख्रिस्त आरोग्यात, सदा माझे चित्त स्थिर
ख्रिस्त माझी आशा धैर्य समाधान, ख्रिस्त माझी आशा धैर्य समाधान, ख्रिस्त रक्त खान आमोनिक, ख्रिस्त रक्त खान आमोनिक, ख्रिस्त आजारात, ख्रिस्त आरोग्यात, माझे चित्त आजचे जे गीत आहे हे गीत आपल्याला आजच्या संदेशाकडे घेऊन जातं. आणि आजचा जो संदेश आहे तो संदेश फिलिप्पियरास पत्र 4 अध्याय वचन 10 पासून 20 पर्यंत आहे. आणि संत पॉल या विशेष करून वचनांमध्ये काही गोष्टी नमूद करत आहे. आणि येशू ख्रिस्त कसं समाधान आहे, येशू ख्रिस्त कशी माझी तृप्ती आहे, येशू ख्रिस्त माझ्या प्रत्येक कालखंडामध्ये माझ्या आयुष्याच्या माझं समाधान कसं आहे हे संत पॉल या ठिकाणी सांगत आहे. मी तुम्हाला एक महत्वपूर्ण गोष्ट अशी सांगत आहे बघा. हा जो शास्त्र भाग आहे, हा शास्त्र भाग आधुनिक मंडळांमध्ये 2 गोष्टींसाठी वापरण्यात येतो. पहिली गोष्ट अशी आहे की हा शास्त्र भाग स्क्वीज करण्यात येतं लोकांना फायनान्स देण्यासाठी, पैसे देण्यासाठी. आणि कशा रीतीने तुम्ही देणं गरजेचं आहे आणि त्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात मंडळीवर किंवा ऐकणाऱ्यांवर कसा दबाव टाकता येईल आणि कसं एनकरेज करण्यात येईल लोकांना की तुम्ही भरभरून द्यावं. नो डाऊट हा जो शास्त्र भाग आहे तो देणगी देण्यासंदर्भात किंवा नो डाऊट हा शास्त्र भाग तुम्ही मंडळीमध्ये कशा रीतीनं जी देणगी आहे, जे दान आहे ते द्यावं हे आपल्याला शिकवतं. पण त्याचबरोबर विशेष करून हे आपल्याला शिकवतं की संत पॉलाच्या जीवनाकडे ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस संत पॉल म्हणजे सेवा करणारा कशा रीतीनं तृप्त आहे हेही ते आपल्याला शिकवतं. पवित्र शास्त्रामधील वन ऑफ द या शास्त्र भागामध्ये असं एक वचन आहे जे वचन म्हणजे आता म्हणजे म्हणतो ना आपण की वर्षानुवर्ष झालं या वचनाचा गैरवापर करण्यात येत आहे. आणि तो गैरवापर अयोग्य कारणासाठी करण्यात येत आहे. म्हणजे आउट ऑफ कॉन्टेक्स्ट यातून एक वचन घेण्यात येते हा वाचलेल्या शास्त्र भागातून. आणि हे वचन घेऊन पाहिजे तसं त्याला स्क्वीज करून लोकांकडे आणण्यात येते. तर मला तुम्ही सांगाल का कोणतं वचन आहे हे वाचलेल्या शास्त्र भागातून की पाहिजे तसं हे वचन म्हणजे फिरवण्यात येत आहे आणि आज लोकांकडे घेऊन येत आहे. मला सांगा बरं कोणतं वाटतं तुम्हाला वचन? 13वं वचन. काय वचन आहे ते? हा 13वं वचन ना. तर मला तुम्हाला घेऊन जायचं आहे की हा जो शास्त्र भाग आहे तुम्हाला माहिती आहे हे वचन सगळ्यात जास्त कोण वापरतं आजच्या सो कॉल्ड स्पीकर्स मध्ये? वन ऑफ द टॉप स्पीकर आहे तो, प्रीचर आहे. कोण वापरतं सगळ्यात जास्त? तुम्हाला माहिती आहे कोण आहे जो सगळ्यात जास्त हा व्यक्ती वचन वापरतो? नाही, फॉरेनर. अंकित नरूला नंतर म्हणजे आता जे इंडियन आहे ते जोएल ऑस्टिन. म्हणजे जर सगळ्यात जास्त कोण ह्या वचनाचा वापर केलेला आहे तर तो जोएल ऑस्टिन. आणि फार मोठ्या प्रमाणात आउट ऑफ कॉन्टेक्स्ट घेऊन हे वचन वापरण्यात येत आहे. आणि विशेष करून तुम्हाला माहिती आहे सॅडेस्ट पार्ट काय? हे वचन प्रॉस्पेरिटीसाठी वापरण्यात येत आहे, म्हणजे भरभराटीसाठी. म्हणजे मी तुम्हाला सांगतो की एक ब्लॅक आणि एक व्हाईट आहे. या वचनाचा वापर कसा होत आहे माहिती आहे का? हे वचन असं ट्रू आहे की ते तुम्हाला सांगत आहे की संपन्नता कशामध्ये आहे, संतुष्टता कशामध्ये आहे आणि कशा रीतीनं पॉल त्या दुःखामध्ये, कष्टामध्ये, त्रासामध्ये राहून म्हणतो की त्या प्रभूच्या ठाई सर्व काही करण्यास मी शक्तिमान आहे. तुम्हाला माहित आहे हे वचन इन अदर साइड असं सांगण्यात येत आहे की तुमच्यामध्ये एवढं सामर्थ्य आहे, प्रभूने तुम्हाला एवढं सामर्थ्य दिलंय की तुम्ही काहीही करण्यास शक्तिमान आहे. म्हणजे लिटरली ब्लॅक अँड व्हाईट, म्हणजे छापा आणि काटा जो असतो ना, हे वचन असं सांगत आहे. पण त्याच्या बिलकुल विरोधात जाऊन हे वचन प्रेझेंट करण्यात येत आहे. आणि त्याचा बहुतांश वापर आज भारतातील, महाराष्ट्रातील मंडळांमध्ये करण्यात येत आहे. म्हणून आपण काय करूया, हे शास्त्र भाग आहे, मला ठाऊक नाही की कदाचित आपण
एका ह्याच्यामध्ये हे पूर्ण करू शकतो का? कारण आपण हे वचन, हा जो शास्त्र भाग आहे 10 वचनाचा, तो वेगवेगळ्या भागात करू नाही शकत आहे. तर आपण प्रभूला सहायता मागू की आज जर आपला हा विषय झाला तर खूप चांगलं आहे, जर नाही झाला तरी आपण कशा रीतीने ह्याला पूर्ण करता येईल तो आपण पाहूया. कारण हा विषय फार महत्वाचा आहे की ख्रिस्त केंद्रित देणं काय आहे. देणं आवश्यक आहे का? ॲब्सोल्युटली आहे. विश्वासणाऱ्यांनी द्यायला हवं आहे का? ॲब्सोल्युटली द्यायला हवं आहे. पण देत असताना त्यांना स्क्वीज करणं किंवा त्यांना पिळणं हे किती गंभीर आहे. कारण अनेक जण ह्या वचनांचा, संत पौलांच्या शिक्षणाचा अशा रीतीनं गैरवापर करत आहेत आणि ह्या अध्यायाचा गैरवापर करून लोकांकडे आणत आहेत. तर मला तुम्हाला सगळ्यात पहिलं जे वचन आहे 10वं वचन, तिकडं मला तुम्हाला न्यायचं आहे. आपण एक्सपोजिशन करूया. एक्सपोजिटरी प्रीचिंग आहे आपलं. आपण एक्सपोजिशन करू. आपण पाहूया की हे वचन काय म्हणत आहे. तुम्हाला आठवतं मागचा जो रविवार आहे, आपण मागच्या रविवारी एक वचन घेतलं चर्चमध्ये, आपल्या भक्तीमध्ये, आणि सेकंड जे वचन होतं, जे 9वं वचन होतं, ते आपण आपल्या सेमिनारमध्ये घेतलं. आणि आपण पाहिले की कशा रीतीनं देवाचं वचन आपल्याला सांगतं, आपल्याला फोकस करायला सांगतो की कसं तुम्ही पुढे जायचं आहे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आणि काय तुम्हाला प्राप्त होणार आहे. एंडला काय होतं, एव्हरीवन इज ईगर टू हॅव व्हॉट. प्रत्येक ह्या जगामधली व्यक्तीला काय हवंय? आपल्या शांती हवी आहे ना. आपण ते पाहिलं की तुम्हाला शांती प्राप्त होईल, समाधान प्राप्त होईल. शांती म्हणजे ना म्हणतो ना आपण की एवढं धावपळ आहे, एवढी कठीण परिस्थिती आहे, पण याच्यामध्ये जर कोणती गोष्ट मंडळीला किंवा विश्वासाला आवश्यक आहे तर ती कोणती? तर शांती आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये वर आहे, उतार आहे, चढाव आहे, काम आहे, घर आहे, अनेक गोष्टी आहेत. या सगळ्यांमध्ये जर मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट कोणती मला हवी आहे, ती ख्रिस्तामध्ये मला शांती हवी आहे, मला पीस हवा आहे. आणि ते होत होतं. आणि मग असं असताना संत पॉल एका फार महत्वपूर्ण गोष्टीमध्ये हात घालतो. मंडळी तुम्ही लक्षात घ्या की आपण एंड कुठं केलेलं आहे. आपण एंड इथं केलेला होता की शांती फार महत्वाची, की पीस असायला पाहिजे. सगळं आहे पण पीस नाहीये, प्रॉब्लेम. म्हणजे भरपूर धन संपत्ती आहे पण शांतीच नाही. काय करणार? अहो खूप गरिबी आहे पण त्या गरिबीमध्ये जर शांती आहे, पुरवठ आहे, मला अजून काय हवं? मला पीस आहे, मला शांती आहे ज्याच्यामध्ये मी आहे. आणि आपण पाहिलं की संपूर्णपणे संत पॉल जे सांगण्यात येतो म्हणतो, माझ्यापासून जे तुम्ही शिकलात 9वं वचन, जे स्वीकारले व माझे जे ऐकले, जे पाहिले ते आचरत राहा. म्हणजे तुम्ही जर हे केलं, तो असं नाही अजिबात म्हणत आहे की मी एकदम परिपूर्ण आहे आणि तुम्ही मला फॉलो करा. तो प्रत्येक वेळी सांग मी अपूर्ण आहे आणि मी ख्रिस्ताला अनुसरत आहे आणि म्हणून तुम्ही मला अनुसरा, असं तो म्हणतोय. तो कुठेही स्वतः क्लेम करत नाही की आय हॅव अचीव्ड एव्हरीथिंग. नाही, तो बिलकुल सांगत आहे की मी कठीण परिस्थितीमध्ये आहे. आणि तो पुढे असं म्हणत आहे की पहा, मी त्या ठिकाणी जात आहे, तुम्ही माझं आचरण करा, म्हणजे शांतीदाता देव तुमच्या बरोबर राहील, पीसफुल लाईफ तुम्हाला मिळेल, ख्रिस्ताची शांती तुम्हाला मिळेल, असं तो म्हणत आहे. हे सगळं बोलत असताना, तो स्वतःला समोर ठेवत असताना आता बिलकुल 10वं वचन तो असं म्हणतो बघा. ठीक आहे, आपण तुम्हाला आठवतं, मी तुम्हाला हे सांगितलेलं आहे, शिकवलेलं आहे की पवित्र शास्त्र हे कधीही विभागामध्ये नव्हतं. म्हणजे याचे विभाग नव्हते, कधीही ह्याचे अध्याय नव्हते. हे कसं, हे सरसकट आहे. आणि कालांतरानं मग मनुष्याला समजण्यासाठी ह्याच्यामध्ये अध्याय आले, ह्याच्यामध्ये वचन आले, नंतर ह्याच्यामध्ये काळे मतळे आले आणि मग ह्याच्यामध्ये विभाग झाले, मनुष्याला अधिक चांगलं समजावं. नाहीतर हे कसं होतं, हे सरसकट होतं. आणि सरसकट असल्यामुळे ज्यावेळेस आपण हे वाचतो की संत पौलाचं 9वं वचन वाचतो आणि लगेच 10वं वचन वाचतो, तुम्हाला कळेल की एक्झॅक्टली त्याला काय म्हणायचंय. बघा तो काय म्हणत आहे, तो असं म्हणत आहे, जे तुम्ही शिकलात, कुणापासून बोलतो, माझ्यापासून, जे शिकलात, जे तुम्ही स्वीकारलं, कुणापासून, माझ्यापासून, जे तुम्ही ऐकलं, कुणापासून, माझ्यापासून, ते सगळं तुम्ही आचरत जा, असं तो म्हणतो. म्हणजे तुम्हाला काय मिळेल, देवाकडून असणारी शांती मिळेल, असं तो सांगतो. तो देव तुमच्या बरोबर राहील. आणि लगेच तो 10वं वचन असं म्हणतो, मला प्रभूच्या ठाई मोठा आनंद झाला आहे. म्हणजे तो सांगत आहे की माझ्याकडे बघा, माझ्याकडे बघा, माझ्याकडे बघा, आणि ते तुम्ही शिकत आहात. आणि लगेच तो म्हणतो मला प्रभूच्या ठाई मोठा आनंद आहे. म्हणजे त्याचा आनंद जो आहे फार इम्पॉर्टंट आहे, सगळ्यांनी लक्ष द्या. त्याचा आनंद हा कोणत्याही परिस्थितीवर निर्भर नाहीये. तुम्हाला समजत आहे, कोणत्याही परिस्थितीवर निर्भर नाही, तर त्याचा जो आनंद आहे तो आनंद केवळ आणि केवळ प्रभूमध्ये आहे, असं आपल्याला दिसतं. की तो इतका फोकस आहे की त्याचा आनंद शिफ्ट होत नाहीये. म्हणजे उदाहरणामध्ये बघा, एखादा शेतकरी आहे. ओके, शेतकरी काय करतो, त्याला पीक लावायचं आहे आणि पीक लावत असताना तो आकाशाकडे बघतो आणि म्हणतो हाय हाय,
पावसावर निर्भर आहे माझं, की जर पाऊस पडला आणि पीक आलं तर मला आनंद होईल, जर पाऊस नाही पडला आणि पीक नाही आलं तर मला दुःख होणार आहे. म्हणजे त्याची निर्भरता जी आहे ना ती त्या पावसावर आहे, त्याचा आनंद जो आहे तो पावसावर आहे. आणि संत पॉल एकदम क्लिअर आउट करत आहे की त्याचा आनंद सिच्युएशन बेस्ड नाहीये, म्हणजे भावनांवर आधारित त्याचा आनंद नाही. आज मला बरं वाटतंय, आज मला आनंद आहे, आज असं आहे तसं, बिलकुल नाही. आणि म्हणून तो असं म्हणतोय की तुम्हाला शांती कधी मिळेल. तो म्हणतो जे तुम्ही माझ्यापासून शिकला, जे ऐकलं, जे पाहिलं ते तुम्ही आचरण करीत जा. म्हणजे तुम्हाला तुमच्या बरोबर कोण असेल, जो देव आहे, त्याची शांती आहे ती तुमच्या बरोबर असेल. आणि मग पॉल पुन्हा एकदा स्वतःचं उदाहरण देतो आणि तो असं म्हणतो, मला प्रभूच्या ठाई मोठा आनंद झाला आहे की आता तरी तुमची मजविषयीची काळजी पुन्हा जागृत झाली. फर्स्ट थिंग तो असं म्हणते की माझा आनंद प्रभूमध्ये आहे, आणि मग तुम्ही जे काही दिलेलं आहे नाही दिलेलं आहे सेकंडरी पार्ट आहे. तुम्हाला माहिती आहे, हे फार इम्पॉर्टंट आहे की फोकस्ड आनंद कुणामध्ये आहे. आणि संत पॉल ही गोष्ट क्लिअर करते की माझा आनंद प्रभूमध्ये आहे. आणि म्हणून स्टेप बाय स्टेप ज्यावेळेस आपण जातो आपल्याला हे कळत आहे की संत पॉल हा जो उतारा संपूर्ण आहे हा दान, पैसा, आर्थिक गोष्ट या संदर्भात आहे. आणि दान, पैसा ह्या ज्या गोष्टी आहेत या मंडळीशी कशा केंद्रित आहेत आणि मंडळीनं कशा रीतीनं सुवार्ता कार्यामध्ये, देवाच्या गौरवामध्ये कसा सहभाग घ्यावा या केंद्रित घेऊन जात आहे आपल्याला. म्हणून बघा हे दोन शब्द शेवटपर्यंत लक्षात ठेवा बरं का. सुवार्ता आणि देवाचं गौरव, म्हणजे देणं, सुवार्ता आणि देवाचं गौरव, देणं, सुवार्ता आणि देवाचं गौरव, हे फोकस्ड चर्चचं असणं, मंडळीचं असणं हे फार महत्वाचं आहे. पुन्हा एकदा मी सांगत आहे, सुवार्ता, देवाचं गौरव, देणं, सुवार्ता, देवाचं गौरव, कारण हे आवश्यक आहे. म्हणून तो म्हणतो जे काही तुम्ही माझ्यापासून शिकलात, जे स्वीकारले, जे ऐकले, जे पाहिले ते आचरत राहा, म्हणजे शांतीचा देव तुमच्या बरोबर राहील. मला प्रभूच्या ठाई मोठा आनंद झाला आहे. माझा आनंद कुठल्याही सिच्युएशनवर, परिस्थितीवर निर्भर नाही, माझा आनंद प्रभूमध्ये आहे. यासाठी की आता तरी तुमची मजविषयीची काळजी पुन्हा जागृत झाली. आता कसं झालेलं आहे मी तुम्हाला सांगतो. पॉल हे का म्हणत आहे, त्याच्या बोलण्यामागचा हा उद्देश काय आहे. तर पॉल म्हणत आहे की लक्षात घ्या, तुम्ही पहिला मला काही आर्थिक मदत करत होता. फिलिप्पिकरास मंडळी काय करत होती, फिलिप्पिकरास संत पॉलाला काही आर्थिक मदत करत होते आणि सेवा कार्यामध्ये ती मदत होती. म्हणजे मंडळी जी आहे ती हा जो फायनान्स आहे, हा जो पैसा आहे ते फोकस संत पॉलाला करत होते, देत होते आणि संत पॉलाची गरज पूर्ण होत होती. आता या सिच्युएशनला काय होत आहे की पॉल पुन्हा एकदा आठवण करतो, अरे तुम्ही जागृत झाला, अरे मला आनंद आहे की तुम्हाला पुन्हा एकदा माझी आठवण आली आणि लक्षात घ्या तुम्ही मला देत आहात. आता हे देत आहात, तुम्ही मला दिलेला आहे म्हणून मला खूप आनंद होत आहे, तो असं नाही म्हणत आहे. तो म्हणत आहे माझा आनंद प्रभूमध्ये आहे आणि पुन्हा एकदा देवाचे आभार मानतो की तुम्ही पुन्हा एकदा मला द्यायला सुरुवात केली. सी, दिस इज अ चर्च, ही मंडळी आहे. आणि मंडळी जो हातभार लावत आहे, हातभार कोणत्या गोष्टीला लावत आहे तर हातभार जी मंडळी आहे ती सुवार्ता करायला लावत आहे. आणि पॉल ही गोष्ट क्लिअर करत आहे की माझा आनंद हा प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आहे, त्या प्रभूमध्ये आहे. आणि मंडळी म्हणत आहे की आता ते त्याला हातभार लावत आहे. पण संत पॉल काय म्हणतो बघा, पुन्हा जागृत झाली, ही काळजी तुम्ही करीतच होता, म्हणजे त्याची काळजी जी आहे ती करीतच होता, पण तुम्हा संधी नव्हती. डिड यू गेट इट दिस? किती इम्पॉर्टंट आहे बघा. तो काय म्हणतो, मंडळीला संधी तोपर्यंत नव्हती आणि हे फार आवश्यक आहे. आज जे देणं आहे ना, जी काही भेट आहे, जे काही मंडळीला देणं आहे फार इम्पॉर्टंट आहे. अनेकांना असं कधी कधी वाटत असतं की एखाद्या सेवा कार्याला आपण मदत करत आहे म्हणजे काहीतरी उपकार करत आहोत. तुम्ही बघा, देणं जे असतं ना हे फार इम्पॉर्टंट आहे. संत पॉल सांगत आहे की तुम्हाला संधी नव्हती, ज्या वेळेस संधी होती तुम्ही द्यायला सुरुवात केली. आणि हे फार महत्वपूर्ण आहे. काही दिवसांअगोदर मी तुम्हाला एक अनाउन्स केलं बघा की ही संधी आहे, फार महत्वाचं आहे. हे शब्द जे आहेत ते फार महत्वाचे आहेत. नॉट फॉर एव्हरीवन. देव बाप ज्यावेळेस संधी उपलब्ध करून देतो योग्य गोष्टींमध्ये आपल्याला देण्याचं, फार इम्पॉर्टंट आहे. पुढे गेल्यावर मी ज्यावेळेस रेडी करत होतो संदेश, मला वाटलं की अरे किती महत्वाचा टॉपिक आहे की संधी उपलब्ध करून देणं. म्हणजे जर समजा आपल्याला
संधी, संधी म्हणजे माहिती तुम्हाला कधी मिळते? क्वचित असते. संधी उपलब्ध होणं म्हणजे काय होतं? क्वचित उपलब्ध होणं. संत पॉल म्हणतो तुम्हाला माझी काळजी आहे, मला चांगलं वाटत आहे, आणि तुम्हाला पहिला संधी नव्हती मला द्यायची. आता काय झालेलं आहे? तुम्हाला संधी प्राप्त झालेली आहे. आणि जेव्हा संधी प्राप्त होते तर एक गोष्ट लक्षात घ्या, संधीचा लाभ घेणं फार आवश्यक आहे. संत पॉल म्हणतो संधी साधून घ्या, फार आवश्यक आहे. ज्यावेळेस डोअर ओपन होतं, त्या संधीचा लाभ घेणं गरजेचं आहे. आणि ते लाभ घेत नाही त्यांची दुर्दशा आहे. म्हणून फोकस असायला पाहिजे. पॉल या ठिकाणी बिलकुल ती गोष्ट सांगत आहे बघा. आणि म्हणून ज्यावेळेस तो असं म्हणतो संधी नव्हती, आता संधी उपलब्ध झाली. कसली संधी आहे बघा? वर्स 11 हे इम्पॉर्टंट आहे, एकदम जबरदस्त आहे. कारण अनेक जण ह्याला स्क्वीज करतात आणि काहीतरी वेगळंच करतात. तो काय म्हणतो बघा, मला उणे असल्यामुळे मी बोलतो असं नाही. आता ही गोष्ट क्लिअर करत आहे, सांगत आहे की मला काही कमी आहे म्हणून मी हे सांगत नाही. का बरं असं म्हणत आहे? कारण ज्या परिस्थितीत मी असेल ती तृप्त राहण्यास मी शिकलोय. तुम्हाला समजला तो काय म्हणतो? याचा अर्थ हा आहे की जे 10व्या वचनाचं स्टार्टिंग तो बोलला ना, मी प्रभूच्या ठाई आनंदी आहे, मला समाधान आहे, असं जे तो म्हणत आहे ते वर्स 11 मध्ये क्लिअर आउट करत होतो. तो काय क्लिअर आउट करतो? मला उणे आहे म्हणून मी बोलत नाहीये. म्हणजे हे सगळ्यांनी लक्षात घ्यावं, हे समजून घ्यावं की मला उणं आहे म्हणून मी बोलत नाही. फर्स्ट थिंग मंडळीनं हे समजून घेणं, किंवा ज्या मंडळीमध्ये विश्वास करण्याचा समूह आहे त्यांनी हे समजून घेणं गरजेचं आहे. संधी ज्यावेळेस उपलब्ध होते मंडळीमध्ये, कधीही मागं हटू नका, फार आवश्यक आहे. ज्यावेळेस संधी उपलब्ध नाहीये, लक्षात घ्या, संत पॉल म्हणत आहे मला काही उणं आहे म्हणून नाही. कारण का? कारण मी जो राहत आहे तो कसा राहत आहे? प्रत्येक परिस्थितीमध्ये, प्रत्येक स्थितीमध्ये तृप्त राहणं मी शिकलोय. आणि म्हणून आज आपण बघा स्टार्टिंगला एक गीत गायलं की आजारात, आरोग्यात, विपन्नतेत, संपन्नतेत मी तृप्त आहे. का बरं? कारण माझा फोकस ख्रिस्त आहे. आणि म्हणून मी तसा राहायला शिकलेलो आहे. पण ज्या वेळेस विश्वासणाऱ्यांसाठी संधी उपलब्ध होते त्या संधीचा लाभ घेणं गरजेचं आहे. आणि ती गोष्ट सांगत आहे. याचा अर्थ बिलकुल हा नाहीये बरं का की संत पॉल जे म्हणत आहे मला उणे असल्यामुळे मी बोलतो असं नाही, कारण ज्या स्थितीत मी असेल ती तृप्त राहण्यास मी शिकलेलो आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये मी तृप्त राहायला शिकलेलो आहे, असं संत पॉल क्लिअर आउट करत आहे. आणि संत पॉल सांगत आहे की बघा लक्षात घ्या, मला खूप सुंदर रीतीनं तृप्त राहणं आवडतं आणि त्या तृप्त राहण्यामध्ये मी संतुष्ट आहे असं तो लिहितो. संत पॉल एका ठिकाणी जेव्हा तिमोथेला लिहितो तो एक फार सुंदर गोष्ट लिहितो, ते काय तिकडे मी तुम्हाला नेतो. 1 तिमोथी 6वा अध्याय 6वं वचन. ओके, 1 तिमोथी 6वा अध्याय आणि 6वं वचन. तुम्हाला जर असं नाही हे वचन वाचल्यानंतर समजेल की एक्झॅक्टली याच्यामध्ये काय आहे. ओके, 6वा अध्याय आणि 6वं वचन. कोण वाचेल बरं? पट करून वाचा. चित्त समाधानासह भक्ती हा तर मोठाच लाभ. तुम्ही चित्त समाधानासह भक्ती हा काय आहे? म्हणजे तुमचं चित्त काय आहे? समाधानी आहे, त्याबरोबर भक्ती आहे. आणि हा सर्वात मोठा लाभ आहे. जो व्यक्ती चित्त समाधानी आहे आणि भक्ती करत आहे, अहो लाभ आहे. त्याचं उत्तमातलं उत्तम उदाहरण कोणतं आहे? माझ्या संत पौलाचं स्वतःचं. प्रेषितांच्या कृत्यामध्ये ज्यावेळेस आपण संत पौलाकडे पाहतो 16व्या अध्यायामध्ये, अहो हा व्यक्ती तुरुंगामध्ये आहे, चित्त समाधानी आहे आणि तो भक्ती करत आहे. चित्तामध्ये काय? चित्तामध्ये समाधान आहे. अरे ह्याला उचललं, ह्याला पकडलं, ह्याला जेलमध्ये टाकलं आणि तुरुंगामध्ये बसलेला आहे, रडत नाही, काय करत आहे? भक्ती करत आहे. कारण का? चित्तामध्ये समाधान आहे. आणि हे सगळ्यांनाच असतं का? नाही. हे सर्वांनाच मिळतं का? नाही. जेव्हा आपण मंडळीमध्ये एकत्रित येतो, बसतो आणि आपल्या चित्तामध्ये जो समाधान आहे, पीस आहे का? मरमर चालू आहे, अरे हे चालू आहे, ते चालू आहे, मला इकडे द्यायचं आहे, मला तिकडे द्यायचं आहे, माझा पैसा बघा, अमुक करा, एक काम करतो थोडंसं मंडळीत मी टाकतो, बाकीचं मला खूप सारा ऍडजस्ट करायचं आहे, खूप साऱ्या गोष्टी आहेत, चित्तात समाधान नाहीये. देत असताना पण मरमर आहे, एकदम काय करू, कसं देऊ, जाऊ दे, काय थोडेसे टाकतो म्हणजे मला परत रिटर्न मिळेल ना.
तुम्हाला भेटला, चित्तामध्ये समाधान नाहीये. चित्तामध्ये समाधान नाही. जे तुम्हाला मिळालेलं आहे त्याच्यामध्ये समाधानी नाहीये. आणि मग आपल्याला वाटतं की आम्ही भक्ती करत आहे प्रभूची, आम्ही भक्ती करायला एकत्र जमलेलो आहोत. कशी भक्ती होऊ शकेल चित्तात समाधान नाही तर? आणि म्हणून ज्यावेळेस आपण हे वचन वाचतो, संत पौल म्हणतो मी प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक स्थितीमध्ये तृप्त राहण्यास शिकलेलो आहे. आणि त्यामुळं चित्त समाधानासह भक्ती मी करत आहे. आणि त्याचं उत्तम उदाहरण तू देत आहे. अहो खुद्द तुरुंगामध्ये आहे, उदाहरण देत आहे. त्या ठिकाणी समाधानी आहे, खूप फोकस्ड आहे. आणि म्हणून ज्यावेळेस तू म्हणतो बघा 12 वचन, अडचणीत राहणे मला समजते. काय म्हणत आहे? मला अडचणीत राहणं समजतं, संपन्नतेत राहणे मला समजते. प्रत्येक प्रसंगी व सर्व प्रसंगी अन्नतृप्त असणे व शुद्धीत असणे, संपन्न असणे, विपन्न असणे याचे शिक्षण मला मिळाले. दिस इज ख्रिश्चन लाईफ. हे ख्रिस्ती जीवन आहे. एकदा मला आठवतं, मी बायबल कॉलेजला होतो आणि बायबल कॉलेजमधून काही मिनिस्ट्रीसाठी आम्हाला असे 40-50 दिवस वेगवेगळ्या ठिकाणी पाठवत असायचे. आणि असं पाठवत असायचे आणि आम्ही मग मिनिस्ट्रीसाठी वेगवेगळ्या गावखेड्यांमध्ये जायचो. आणि खूप रिमोट एरियाज असायचे, म्हणजे IM सारखी मिनिस्ट्री असायची, तर ते लोक बायबल कॉलेज स्टुडंट्सला घ्यायचे आणि पाठवायचे. तर माझ्या सांगते एक नॉर्थ ईस्टचा मुलगा होता आणि आम्ही दोघंजण नाशिक आणि गुजरात जे आहे त्याची बॉर्डर आहे, अहवा डांग या भागामध्ये आम्ही गेलो. आणि त्या भागामध्ये ही फार इंटेरियर भाग होता, म्हणजे खूप इंटेरियर भाग. मला असं वाटतं की नाशिकपासून काही जाण्यासाठी रोड त्यावेळेस नव्हता. ही गोष्ट मी तुम्हाला सांगत आहे अराउंड 20 वर्ष अगोदरची, 20-21 वर्ष अगोदरची. तर रोड नव्हता आणि जाणं म्हणजे जे आहे ते टमटम जी असते त्यात बसणं आहे. आणि त्या एका टमटममध्ये किती लोक बसायचे आणि ते बसून असं निघायचं आणि दूर असं जायचं. आणि त्या ठिकाणी आम्ही दोघं गेलो आणि त्या ठिकाणी परिस्थिती फार कठीण. म्हणजे एक गावामध्ये फक्त असं मला वाटतं 4-5 घरं, नंतर डोंगर, दुसरं गाव, त्या दुसऱ्या गावामध्ये अजून 4-5 अशी घरं अशी असायची. डोंगर क्रॉस करून जायचं. काही फोटोज आहेत, कधी जर संधी मिळाली तर मी तुम्हाला दाखवेन कशी परिस्थिती. तर त्याच्यामध्ये आम्ही दोघंजण एकदा जेवायला गेलो. एका गावांनी आम्हाला आनंदानं बोलवलं. तर आपण कसं स्पूननी वगैरे राईस देतो, ते लोक स्पूननी राईस देत नाही. ते लोक हात घालून, आज पण बहुतांश जो भाग आहे त्या तो जो भाग आपण बघितला गावखेड्यांमध्ये, ते लोक स्पूनचा वापर नाही करत, ते लोक हाताचा वापर करतात. आज पण नवापूरला जर तुम्ही गेले, मध्ये कुणाच्या लग्नात गेलेलो होतो आम्ही, आणि मग त्या लग्नामध्ये असं चिकन जे आहे ते हातात देत होतो. प्रत्येकाच्या प्लेटमध्ये चिकन असं हाताने टाकलं होतं. तर आज पण जर तुम्ही बघितलं तर बहुतांश भाग जो आहे तो तसा आहे. मग तुम्ही विचार करा, मग 20-21 वर्षा अगोदर परिस्थिती कशी असेल. तर मग त्यांनी काय केलं, असं छानपैकी जेवायला बोलवलं आम्हाला आणि आम्ही जेवायला बसलो. आणि त्यांच्याकडे जनावर होते, म्हशी होत्या आणि त्या लावलेल्या होत्या. एक दोन म्हशी, मला आठवत नाही एक्झॅक्टली, एक होत्या की 2 होत्या. आणि आम्ही लोक म्हशींकडे पाठ करून बसलो आणि म्हशींनी पण आमच्याकडे पाठ केलेली होती. ठीक आहे, म्हणजे आम्ही एकमेकांकडे पाठ करून बसलेलो होतो. आणि मग ते आले आणि मग त्यांनी, कारण आम्ही, म्हणजे मी मुंबईवरून, मला समजलं का, मुंबईवरून मी त्या गावात गेलेलो, म्हणजे त्यांच्यासाठी किती मोठी गोष्ट आहे ती. आणि मग त्यांनी आम्हाला जेवायला बोलवलं आणि जेवायसाठी त्यांनी राईस दिलेलं होतं. राईस ते आले आणि त्यांनी असं घेतलं आणि टाकला प्लेटमध्ये. आणि तो जो मुलगा आहे, मला एकंदरीत कल्चरल शॉकचा अंदाज होता की असं काहीतरी होणार आहे. आणि त्यानं माझ्याकडे बघितलं आणि मी त्याकडे बघितलं आणि तो मला समजलं की तो अनकम्फर्टेबल झालेला आहे खूप जास्त. आणि त्याने ते वाढलं असं आणि त्यानंतर पिठलं होतं. पिठलं माहिती ना तुम्हाला, आणि ते कसं एकदम पातळ होतं, असं काही घट्ट नव्हतं. ठीक आहे, त्याने पिठलं आणलं आणि पिठलं टाकलं. तर तुम्हाला मी सांगतो टायमिंग कसं होतं. पिठलं टाकण्याचं आणि म्हशीनं शेण करण्याचं एकत्र टाईम होतं. आणि ते पिठलं टाकलं आणि तिथून तिनं मागून केलं आणि त्याची शिंतोडे लिटरली मागं उडले. तो जो मुलगा आहे बिचारा, त्याला फार त्रास झाला, म्हणजे कल्चरल शॉक होता तो. तो पटकन उठला, बाहेर गेला, त्याला लिटरली उलटी झाली.
मग सगळ्यांना तिथं वाईट वाटलं की यार हे बरोबर नाही. मग मी त्याला समजावून आत आणलं. मी म्हटलं काही काळजी नको करू, हा नक्कीच आपल्यासाठी कल्चरल शॉक आहे, पण काळजी नको करू. देव आपण आपल्याला एका विशेष उद्देशाने या ठिकाणी त्याला आठवण करून दिली की बघ आपल्याकडे जेवण नाही, आपण उगीच फिरत आहे सगळीकडे, जास्त दिवस आपल्याकडे जेवण नाही, देव पण आपल्याला प्रोव्हाइड केलेलं आहे. आणि त्या ठिकाणी ज्यावेळेस हा संदेश मी तयार करत होतो मला ती आठवण झाली की जी तृप्तता आहे किंवा जो आनंद आहे तो सिच्युएशन बेस्ड आपला नाहीये. आपण ज्या कारणासाठी आलेलो आहोत, जे करण्यासाठी आलेलो आहे, आपला आनंद काय आहे की ह्या लोकांनी किती आनंदाने स्वीकार केलेला आहे आपला, आपण आलेलो आहोत, प्रभूचं वचन देत आहोत आणि किती सुंदर गोष्ट आहे. कुणाला ही अपॉर्च्युनिटी मिळाली नाहीये, देव आपण आपल्याला दिलेली आहे. आणि म्हणून या सिच्युएशन मध्ये परिस्थिती कठीण आहे, पण परिस्थितीवर जर आनंद निर्भर आहे मग दुःख आहे. काय अरे असतो रे असतो. पण त्या परिस्थितीच्या पलीकडे जर आपला आनंद ख्रिस्तामध्ये आहे तर त्या सिच्युएशन मधून जर काही बाहेर काढायचं आहे तर तो आनंद आहे. कदाचित तुम्ही तिथे बसलेले आहात, तुम्हाला नक्कीच असं वाटतं की अरे आम्हाला पण तशी सिच्युएशन लाभायला पाहिजे, तसं एक्सपिरियन्स आम्हाला यायला पाहिजे की आम्ही त्या सिच्युएशन मध्ये असायला पाहिजे, कारण ही आनंदाची गोष्ट आहे. आणि पॉल बिलकुल ती गोष्ट सांगत आहे. पॉल ते सांगत आहे की अडचणीत राहणे मला समजते, संपन्नतेत राहणं मला समजतं. मी तुम्हाला अजून एक शॉकिंग गोष्ट सांगतो. मला एकदा ना मला आणि माझ्या पत्नीला एक आमचा मित्र होता फॉरेनर, त्यानं आम्हाला ना फर्स्ट टाइम 5 स्टार हॉटेलमध्ये जेवायला बोलवलं. म्हणजे मी तुम्हाला संपन्नतेत राहणं आम्हाला समजतं ना ती गोष्ट. 5 स्टार हॉटेल. मी प्रीता आणि अजून फर्स्ट टाइम लाईफमध्ये हे दलीलाज आहे ना आपलं, तिथं बोलवलं. तो आला आणि त्यानं म्हटलं की क्लेपा डू कम विथ युअर फॅमिली अँड डिनर इज फ्रॉम मी. आम्ही लोक गेलो तर आम्हाला सगळ्यात जास्त काय आवडलं आम्ही बघितलं तर तिथं खूप सारी लिस्ट होती. आणि आपली जी मानसिकता आहे ती ना, आपण बघतो आणि पुढे प्राइस बघतो. म्हणजे आपण ऑलरेडी तसे आहोत ना, आपण ती असं बघतो तिथे प्राइस आणि असं मन भरून यायला लागलं की ऑर्डर कशी करायची. आणि तो म्हणते की ऑर्डर करा तुम्ही. आणि भीती वाटते की यार एवढे पैसे एवढे आहेत, ह्याच्यामध्ये आपलं 2 महिन्याचं जेवण होऊ शकतं. आणि ते दिसत आहे नाही तुम्ही मागवा काय मागवायचं ते. आणि ही पण गोष्ट फार जुनी आहे बरं का. तुम्ही मागवा काय मागवायचं त्याने आम्ही पाहतोय अरे कसं शक्य आहे, कसं मागवू शकतो. मग त्याला शेवटी काहीतरी वाटतं. मग आम्ही सगळ्यात असं बोट जे आहे ते प्रीतानंच काहीतरी असं बोट करत कमी जे आहे, म्हणजे तो विचार नाही करत आहे तो व्यक्ती, पण आम्ही विचार करत आहोत की यार नाही होत ना एवढं खात असताना पण ते आज जायला पाहिजे ना एवढं महाग. मग आम्ही ते थोडंसं असं विचार करू, पण आम्ही त्याला असं दाखवलं नाही की आम्ही खूपच असं म्हणजे विचार करत आहोत पैशाविषयी किंवा काय, भले तो देणार आहे तरी. बट आय टेल यू की व्हेरी क्वाइटली वी हॅव हँडल दॅट सिच्युएशन. हे कसं शक्य आहे बरं की असं एक्साइटमेंट होऊन आता काय भारी आपण मामा काय बघा असं अजिबात नाही. तर वी आर सो कंपोज्ड. वाय का असं होऊ शकतं बरं, कारण आपल्याला विपन्नतेत राहणं समजतं, आपल्याला संपन्नतेत राहणं समजतं, कारण आपली संतुष्टता, आपला आनंद परिस्थितीवर निर्भर नाहीये. आणि ते फार आवश्यक आहे. जेव्हा परिस्थितीवर निर्भर असेल ना, आपण बाहेरला एकदम आले बघितलं का 5 स्टार मध्ये जाऊन आला आपण, आपला ऍटिट्यूड चेंज, आपली ओळख बिल्डिंग अशा मोठ्या लोकांबरोबर आहे चेंज होतो. अरे मी किती गरिबीत राहिलो माहिती, खूप खराब परिस्थिती आहे, कधी पण कुणामध्ये लहान मुख तोंड बारीक आहे नाही, बिलकुल नाही. कारण जर परिस्थितीवर आपण निर्भर आहोत ना तर आपण अशा रीतीनं वर खाली असणार आहे. आणि संत पौल बिलकुल ती गोष्ट सांगत आहे की मला विपन्नतेत राहणं माहित आहे, मला संपन्नतेत राहणं माहित आहे, मला प्रत्येक प्रसंगी अन्न तृप्त असणं माहित आहे की आम्ही तृप्त आहोत. अन्न तृप्त असणं मला माहित आहे. आणि तो हे त्यांना का सांगत आहे, कारण ते त्याला फायनान्शियल हेल्प करत आहेत, त्या ते दान देत आहेत. मी तुम्हाला ना काही मंडळांची म्हणजे महाराष्ट्रीयन मंडळांची ना एक गोष्ट, विशेष करून महाराष्ट्रीयन मंडळांची ही खंत आहे, कारण माझे खूप पुष्कळ सारे पाळक वर्ग माझे मित्र आहेत जे महाराष्ट्रीयन मंडळांमध्ये सेवा करत आहेत. ही खंत काय माहितीये का, जे लोक पाळकाचा पगार देतात ना मंडळांमध्ये, त्यांना असं वाटतं दे आर ओनर ऑफ अ पास्टर. ते पाळकाचे कोण आहेत, ओनर म्हणजे मालक आहेत.
मग परिस्थिती काय होते की ऍज सून ॲज मंडळी पाळकाचा ओनर म्हणून हे करू लागते, फिरू लागते, तर कालांतरानं जो पाळक आहे तो नोकर म्हणून राहायला लागतो. आणि मग तो काय करतो, तो देवाला संतुष्ट करायला बघत नाही, तो ओनरला संतुष्ट करायला बघतो आणि ही खंत होते मंडळांची. दे ऑलवेज फोकस टू प्लीज चर्च ऑर अन ऑर्गनायझेशन, की आता आम्ही संस्थेला कसं संतुष्ट करू. आणि त्यामुळे काय होतं, मंडळ्या ज्या आहेत त्या आत्मिक परिस्थितीमध्ये उंच होऊच नाही शकत. कारण मंडळीला जे काही निदर्शन करणार आहे, दिशानिर्देश देणारा व्यक्तिमत्व आहे, तो सेवक आहे, जो पाळक आहे, त्याला नेमलेला आहे त्या ठिकाणी, की वचना आधारित तू त्या लोकांना काय कर, मार्गदर्शन कर. पण प्रॉब्लेम हा झालाय, बिकॉज दे इन्व्हेस्ट, दे फील दॅट ऑन, आम्ही लोक ओनर आहोत, आम्ही मालक आहोत त्याचे, हा कसा बोलू शकतो आम्हाला, नाही बोलायला पाहिजे. आणि ही परिस्थिती जी आहे ही महाराष्ट्रीयन मंडळांमध्ये फार मोठ्या प्रमाणात आहे आणि ही बदलत नाहीये. पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगू, ही गोष्ट तुम्हाला इतर राज्यांमध्ये, बहुतांश राज्यांमध्ये आढळणार नाही, विशेष करून केरला, साऊथ इंडिया, तुम्हाला या गोष्टी आढळणार नाहीत. पण आपल्या मराठी माइंडसेटमध्ये कुठंतरी हे बसलंय आणि त्यामुळं बहुतांश मंडळ्या, संस्था या गोष्टीला अनुसरून वागत, मुखाद्वारे ते म्हणत आहेत, हो पाळक साहेब, हो पास्टर वगैरे जे काय आहे, पण बॅक ऑफ माइंड, विशेष करून मी मोठे चर्चेस सांगत आहे बरं का, हे असं होत आहे, हे असं घडत आहे, जे घडायला नाही पाहिजे. आणि म्हणून पॉल ही गोष्ट फार कटाक्षानं ही गोष्ट सांगत आहे आणि म्हणत आहे की मला कळतंय, संपन्नतेत राहणं, विपन्नतेत राहणं, अन्नतृप्त असणं हे मला समजतंय. तुम्हाला संधी मिळालेली आहे की तुम्ही द्यावं. तुम्हाला समजत आहे काय म्हणत आहे, तुम्हाला संधी प्राप्त झालेली आहे की तुम्ही द्यावं आणि या सेवेला हातभार व्हावं. ख्रिस्त केंद्रित देणं काय हे समजणं मंडळीला फार गरजेचं आहे, फार आवश्यक आहे, की आपण देत आहोत आणि पाहत आहोत की हा माझ्या अंडर राहत आहे का. आम्ही देत आहोत आणि पाहत आहोत आणि हा बरोबर करत आहे का मी बघतो. हे ऍब्सोल्युटली रॉंग आहे, हे ऍब्सोल्युटली चुकीचं आहे. ख्रिस्त केंद्रित देणं जे आहे ते तुम्हाला आणि मला द्यायला सांगत आहे. आणि जेव्हा ते द्यायला सांगत आहे, अजिबात मालक बनायला सांगत नाहीये. ही संधी उपलब्ध करून देते आपल्याला. पण ज्या वेळेस आपण अदर साइड बघतो पॉलाची, पॉल सांगत आहे की त्याचं व्यक्तिमत्व कसं आहे, त्याचं व्यक्तिमत्व कसं आहे. मी सदैव ह्या दोन साइड ज्या आहेत ना, या पाळक वर्ग असू देत किंवा मंडळी असू देत, त्यांच्या समोर मी हे सदैव आणत असतो. म्हणजे इट्स ऑलवेज बीन टू वेज, की जे सेवक आहे जेव्हा ते सेवेला निघाले त्यांनी कधीही कोणत्याही प्रकारचं म्हणजे मागणी करून निघाले नाही पवित्र शास्त्रामध्ये की आम्हाला हे हवं आहे, कधीच नाही. तुम्ही पहा किती सुंदर आहे ही गोष्ट. तुम्हाला जर आठवत असेल तर प्रेषितांची कृत्ये आणि याचा चौथा अध्याय, त्याच्यानंतर ज्यावेळेस हे लोक एकत्र येतात, सगळं काही सामायिक होतं. आणि जेव्हा तुम्ही ते रीड करता तुम्हाला आढळेल की जेव्हा हनन्याने हनन्याने सफीरा संदर्भात गोष्टी घडल्या, तुम्हाला आठवतं की पेत्र त्या ठिकाणी एक गोष्ट त्यांना म्हणतो आणि सांगतो की ज्यावेळेस हे तुम्ही विकणे अगोदर हे तुमचं होतं, विकल्यानंतर हे तुमचं होतं. आणि हे काय परिस्थिती होती त्यावेळेस की सगळे लोक आपापली मालमत्ता विकत असत आणि प्रेषितांच्या चरणाजवळ आणून ठेवत असत. का ठेवत असत? पेत्र बोललेला त्यांना आणून ठेवा बरं का, नाही, कधीच मागणी नाही केली. जे सेवक आहे, जो खरा सेवक आहे, तो मागणी करत नाही. मागच्या आठवड्याची फोन का एक गोष्ट आहे, मला एक फोन आला बरं का, आणि मला सांगितलं की बाळासाहेब आमच्याकडे तुम्ही 1 आठवड्यासाठी येऊन प्रगटीकरण शिकवाल का. 1 आठवड्यासाठी नाही, काहीतरी ते म्हणलं की एव्हरी सॅटर्डे वगैरे येऊन आमच्याकडे शिकवाल का प्रगटीकरण. तर मी म्हणालो की नाही, मी तसं नाही करू शकत,
की मी तुम्हाला 1 दिवस तुमच्या मंडळीसाठी द्यावा, असं मला नाही होणार. तुम्ही तेवढा तर माझ्याकडे वेळ नाही तसं करण्यासाठी. तर ते म्हणते की मग अजून काय होऊ शकतं की तुम्ही येऊन आम्हाला शिकवू शकता वगैरे. तर मी त्यांना म्हटलं की एखादा दिवस तुम्ही ठरवा, त्या दिवशी सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी त्याला इंट्रोडक्शन देईन आणि त्या ठिकाणी पवित्र शास्त्र कसं वाचावं, विशेष करून प्रगटीकरणाचा अभ्यास कसा करावा हे मी तुम्हाला शिकवेन. आणि मग ते आनंदी झाले, ते खुश झाले. मला हो किती चांगली गोष्ट आहे वगैरे. मग ते थोडेसे त्यांना मला विचारायला थोडंसं हिचकत होते ते. आणि ते म्हणाले की तुम्ही मोठे वक्ते आहात तर वगैरे. तर ते मला तुम्ही किती तुमचं पॅकेज आहे तुम्हाला समजते काय म्हणून पॅकेज म्हणजे. ते म्हणजे तुम्ही किती मंटाल घेणार, पैसे किती घेणार एका दिवसाचे. मी म्हटलं की का असं विचारतंय. तर ते म्हणजे नाही असे असतात ना की आम्ही अनेकांना बोलवलेलं आहे, तर ते लोक पहिलाच त्यांचं सांगून ठेवतात आम्हाला की आम्हाला एवढं एवढं पाहिजे. तर मी त्यांना एक गोष्ट सांगितली की मी कधीही कुणाकडं अशी स्वतःहून कधीच मागणी नाही केली की मी येत आहे तुमच्याकडं तर मला एवढे एवढे पैसे किंवा एवढं एवढं मानधन तुम्ही द्यावं. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे की मंडळीने हे शिकावं देण्यासाठी. तर मंडळीची जी क्षमता आहे, समजत आहे काय म्हणते, मंडळीची जी क्षमता आहे त्या क्षमतेवर आधारित मंडळीने द्यावं. जर मंडळीची फायनान्शियल क्षमता नाही, लक्षात घ्या मी कधीच नाही मागणार. आणि हे फार आवश्यक आहे. फोकस राहणं फार गरजेचं आहे. आणि संत पॉल बिलकुल ती गोष्ट मंडळीला सांगत आहे की मी शिकलेलो आहे, मी स्वतः शिकलेलो आहे, मला समजत आहे मी कसं राहणं आवश्यक आहे, मी संपन्नता आहे, विपन्नता आहे, मी कसं राहायला पाहिजे. तर मग तुम्हाला ठाऊक आहे, मला माहित आहे. आणि म्हणून मग तुम्हाला अडचणीत राहायला समजतं, मला कठीण गोष्टींमध्ये राहायला समजतं, मला कोणी सांगण्याची गरज नाही. प्रत्येक सेवकानं ही गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की ज्यावेळेस प्रभूनं आपल्याला कॉल केला, कोणत्याही प्रकारचं त्यांना आपल्याला आमिष दिलं नाहीये, कोणत्याच प्रकारचं आमिष दिलं नाही की आओ तुमको ये मिलेगा, नाही. मग ज्यावेळेस सेवेत आल्यानंतर आमिष का बरं जागृत होतं. म्हणून हे 2 वेज आहे. मंडळीने हे सदैव समजून घ्यावं की आम्हाला संधी मिळाली, आणि सेवकाने हे समजून घ्यावं की मला यासाठी बोलवण्यात आलं नाहीये, मला बोलवण्यात आलेलं आहे संपन्नतेत राहायला, विपन्नतेत राहायला, तृप्त राहायला, प्रत्येक परिस्थितीमध्ये अन्न तृप्त राहण्यासाठी मला बोलवलेलं आहे. एकदा माझे सासू सासरे जे आहेत ना त्यांची एक गोष्ट मला आठवते की त्यांच्याकडनं एक बाळक आले, मला त्यांनी एकदा सांगितलं होतं. आणि माझे सासरे नुकतेच फर्स्ट का सेकंड ट्रिप त्यांची होती, ते आलेले होते बाहेर गावावर. आणि मला वाटतं आमचं लग्न झालं नव्हतं त्यावेळेस. त्यांची ती गोष्ट झालेलं मला माहिती नव्हतं. तर त्यांनी ही गोष्ट सांगितली. एक पाळक आले त्यांच्याकडं, आणि पाळक आल्यानंतर त्यांनी त्यांना सांगितलं की पाळक साहेब, त्यांनी त्यांना गिफ्ट दिलं काहीतरी. त्यांनी त्यांना गिफ्ट दिले, म्हणजे बाहेर गावून आले तर गिफ्ट दिले. त्यामध्ये त्यांनी सॉक्स दिले त्यांना. सॉक्सचा गट्टा काहीतरी होता तो त्यांनी दिला. त्यांनी सॉक्स घातले. सॉक्स घातल्यानंतर सॉक्स चांगले दिसतात, हळूहळू हळू वरपर्यंत पण या आता. इनडायरेक्टली एक्सपेक्टिंग मोर थिंग्स. तुम्हाला समजत आहे की आता सॉक्स दिले, हळूहळू वर या आता. म्हणजे मागणी जी आहे, मागणी कशी की हळूहळू तुम्ही एक्सपेक्टेशन जे आहे ना हे अनस्टॉपेबल आहे. तुम्हाला समजत आहे की काय होत आहे. म्हणजे परिस्थिती जी आहे ती तृप्ततेकडे जात नाही आहे, अतृप्तता जी आहे हीच भरलेली आहे. आणि त्यामुळे काय होत आहे की पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे ना सेवकांकडे तो असला, अच्छा पाकिटासाठी आलाय वाटतं. तुम्हाला समजत आहे, एक चित्र जे आहे ना ते अशा रीतीने उभा होते. आणि अजिबात असं चित्र नकोय सेवकासंदर्भात. आणि पौलाचं एक फार सुंदर उदाहरण समोर पॉल ठेवत आहे. आणि त्यामुळे जे पुढचं वचन आहे ना ते म्हणत आहे, ज्याचा जो घोळ केलेला ना त्या वचनाचा तो घोळ आहे. आणि म्हणून 13 वचन संत पॉल क्लिअर आउट करत आहे, म्हणत आहे की पहा, मला सामर्थ्य देणाऱ्याच्या ठाई मी सर्व काही करण्यास शक्तिमान आहे. म्हणजे काय करण्यास शक्तिमान आहे तर वचन पाळावं. काय बरं मी करण्यास शक्तिमान अहो, मी अडचणीत राहायला मला समजतं. तो म्हणतो मला अन्नतृप्त राहायला समजतं, संपन्न राहायला मला समजतं, शुद्धीत असायला मला समजतं, संपन्नतेत आणि विपन्नतेत राहायला मला समजतं. अहो, जो प्रभू मला सामर्थ्य देतो
त्याच्या ठाई हे सर्व करण्यास मी समर्थ आहे. सगळं करण्यास मी समर्थ आहे. किती क्षमता, किती पॉवर त्या प्रभूकडून त्याला प्राप्त झालेलं आहे, किती सामर्थ्य त्याला प्राप्त झालेलं आहे. अहो, ती स्ट्रेंथ आहे. ज्या देवाच्या लोकांमध्ये ही क्षमता आहे, हे सामर्थ्य आहे, ते कधीही डळमळत नाहीत बरं का, कोणत्याही परिस्थितीमध्ये. दे आर फर्म इनफ. पैसा असो अगर नसो, पैसा असो नसो, तृप्तता आहे, तृप्तता आहे. आणि संत पौल म्हणतो बघा की ही जी तृप्तता आहे, तो म्हणतो ही तृप्तता मला स्वावलंबी राहण्यास शिकवते. निर्भर जी आहे ना, ती फक्त तुमच्यावर नाही, स्वावलंबी राहण्यास शिकवते. स्वावलंबीचा अर्थ काय माहिती आहे का? आपल्याला वाटतं की स्वतःहून स्वतः करणं. पॉल या ठिकाणी क्लिअर आउट करतो की प्रभूमध्ये, म्हणजे याचा अर्थ आहे की माझी निर्भरता त्याच्यामध्ये आहे, त्याच्यावर आहे, आणि म्हणून संतोष त्याच्याकडून मला मिळालेला आहे. प्रभूकडून संतोष मिळालेला आहे. संतोष सॅटिस्फॅक्शन आहे. मंडळी संदर्भात मंडळीनं हे समजून घेणं गरजेचं आहे की पहा, तुम्हाला संधी नव्हती, आता संधी प्राप्त झालेली आहे म्हणून तुम्ही देता. तुम्हाला मी ही गोष्ट सांगतो की ज्या सेवकाचा ऍटिट्यूड याप्रमाणे आहे ना, तो मंडळीचं योग्य पालन पोषण करतो. ज्या सेवकाचा ऍटिट्यूड, ज्या सेवकाचं व्यक्तिमत्व अशा प्रकारे नाहीये, तो केवळ आणि केवळ स्वतःची तृप्ती करण्याच्या हिशोबानच गोष्टी करत असतो. आणि म्हणून ह्या जोएल ऑस्टिन सारखे लोकांना का पिळत आहेत? ते काय म्हणत आहेत की तुम्ही क्लेम करा, तुम्ही गोष्टी मागा, ह्या वचनाचा आधार घेऊन प्रभूच्या काही सर्व करण्यास तुम्ही शक्तिमान आहात. मग पहा, काही लोक स्पोर्ट्स मध्ये जातात आणि हे वचन लिहितात, सगळं काही करण्यास शक्तिमान आहे. काही लोक जे आहात ते कुठल्या तरी बिझनेस मध्ये जातात आणि म्हणतात सर्व काही करण्यास शक्तिमान आहे मी. म्हणजे याचा कॉन्टेक्स्ट जो आहे तो तृप्ततेचा आहे, संतुष्टतेचा आहे. त्याला बाजूला सारून स्वतःची इच्छा, स्वतःची मतं, स्वतःच्या वासना परिपूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून या वचनाचा वापर करण्यात येत आहे. आणि पॉल या गोष्टींना बिलकुल विरोध करत आहे. पॉल काय म्हणत आहे बघा, तो असं म्हणत आहे की तथापि माझ्या संकटात तुम्ही माझे सहभागी झाला, हे ठीक केलं. तुम्ही बघितलं तो किती स्ट्रेट बोलत आहे. तुम्ही हे चांगलं केलं, माझ्या संकटात माझ्या बरोबर राहिला. अजिबात तो असा ऍटिट्यूड दाखवत नाही ना, याला बरं आहे बरं का. नाही, हे जे बोलणं आहे हे कृतज्ञतेचं बोलणं आहे. तो थँकफुल आहे त्याविषयी. पण त्याच विषयी तो म्हणत आहे की तुम्ही ठीक केलं, तुम्हाला संधी प्राप्त झाली, तुम्ही हे ठीक केलं. ख्रिस्त केंद्रित देणं हे फार क्लिअर आउट आहे, दोन्ही बाजूंनी, घेणाऱ्या आणि देणाऱ्या बाजूनं. घेणाऱ्या आणि देणाऱ्या बाजूनं. जे लाचखाऊ आहेत, जे केवळ हौशेनं भरलेले आहेत, प्रभूच्या नामास्तव येत आहेत आणि केवळ मागणी करत आहेत, वचना आधारित हे नाहीये, हे कॉलच नाहीये, हे त्यांचं पाचारणच नाही की त्यांनी यावं आणि प्रभूच्या नावात मागावं. नाही, हा कॉल नाहीये. कॉल काय आहे की मी तृप्त आहे, मी विपन्नते आणि संपन्नते तृप्त आहे, मी अन्न तृप्त आहे, हा तो कॉल आहे. तुम्हाला आठवतं मागच्या वेळेस मी उदाहरण दिलं की एखाद्या सेवकासंगी बोलायला लागलं आणि त्याचा फोकस केवळ आणि केवळ देणं आहे, पैसा आहे, त्याच्या कॉलवर, त्याच्या पाचारणावर प्रश्नचिन्ह आहे. इन अ सेम वे, जर एखादी मंडळी आहे जी प्रोव्हाइड करत आहे, देत आहे आणि सेवकाचा मालक बनत आहे, हे साफ चुकीचं आहे. इनफॅक्ट त्या लोकांनी हे समजलं पाहिजे की त्यांना संधी प्राप्त झालेली आहे देण्यासाठी, त्यांना संधी मिळालेली आहे, आम्ही कसं द्यावं. एवढंच काय, तर पॉल काय म्हणत आहे की तुम्ही माझ्या संकटात माझे सहभागी झाला, हे ठीक केलं, ठीक केलं तुम्ही. म्हणजे हे एवढं महत्वाचं आहे. मॅकातर एक फार सुंदर गोष्ट म्हणतात. मॅकातर असं म्हणतात, संतोष म्हणजे परिस्थिती बदलली तरी आपल्याला आपल्या आत्म्यात असलेलं समाधान बदलू न देणं. म्हणजे
परिस्थिती जरी बदलत असली आणि जो संतोष आहे, समाधान जे आहे, ते परिस्थिती बरोबर बदललेलं जर नसेल तर किती चांगलं आहे, किती सुंदर आहे ते. आणि हीच गोष्ट तुम्हाला आणि मला समजणं फार आवश्यक आहे. 14 वचन आपल्याला म्हणतं की तुम्ही माझ्या संकटात सहभागी झाला, हे ठीक केलं. मंडळी जी आहे ती याच कामासाठी फार कटिबद्ध आहे बरं का. कोणत्या कामासाठी कटिबद्ध आहे की तिनं जो सेवक मंडळीवर सेवा करतो त्याच्या सेवेमध्ये त्याच्या बरोबर उभं राहणं यासाठी ती कटिबद्ध आहे. त्याच्या प्रत्येक कार्यामध्ये त्याच्या बरोबर उभं राहणं आवश्यक आहे, कारण त्यासाठी मंडळीची अपॉइंटमेंट आहे. एकत्रित येणं याचा अर्थ एक हृदयाने एकत्रित येणं, एक मनाने एकत्रित येणं. तुम्हाला आठवतं आपण फिलिप्पियरास पत्र शिकत असताना ह्याच्यात एक चित्त होणं, एक मनाने येणं, एक संघटित होणं, हे किती महत्वाचं आहे. ते आपला कॉल आहे. आणि मग त्या सेवकाबरोबर मंडळीनं एक चित्त, एक संघटित होऊन पुढे येणं आवश्यक आहे, कारण तो सेवेचा भाग आहे, तो आवश्यक आहे. आणि फक्त येऊन मंडळी आम्ही ना येत आहे एकत्र फक्त शिक्षण घेण्यासाठी, हा नाही बर का. यू आर अ पार्ट ऑफ अ मिशन. ओके, आम्ही येत आहे, आम्ही काय करतो, आम्ही शिक्षण घेतो, नाही. यू आर गोइंग टुवर्ड्स मिशन. आम्ही शिक्षण घेत आहोत त्यासाठी, एका मिशननी पुढे जात आहोत. आणि मग त्यासाठी जे सहभागीपण आहे ते आम्हाला करायचं आहे, ते आम्हाला करणं आवश्यक आहे. म्हणून एक संघटनेतून पुढे जाणं आणि त्याच्यामध्ये गुंतवणूक करणं आवश्यक आहे. पॉल त्या मंडळी संदर्भात, या फिलिप्पीच्या मंडळी संदर्भातच फक्त नाही बोलत बरं का. तो या ठिकाणी एका मंडळीचं उदाहरण देतो बघा. मी तुम्हाला ती मंडळी सांगतो. फिलिप्पियरास पत्र 15 वचन जे आहे 4 तो म्हणतो, फिलिप्पियरांनो, तुम्हास ठाऊक आहे की सुवार्तेच्या प्रारंभी, आता हे इम्पॉर्टंट काय माहितीये का, ज्यावेळेस तुम्हाला आठवतं आपण फिलिप्पीचं इंट्रोडक्शन घेत होतो, तुम्ही मला सांगा फिलिप्पीची मंडळी कशी बनली आहे. मी एवढ्या वेळेस तुम्हाला सांगितलं, तुम्ही सांगा मला फिलिप्पीची मंडळी कशी बनली. नाही, हे पॉल आणि सिला जे आहेत त्यांच्या ते जे निघाले, बरोबर आहे, आणि तिथून ते निघाले, मग कसे आले तिथं तुम्हाला आठवत. ओके, कशी झाली मंडळी फिलिप्पीची. पौलासोबत जो बंदिवान होता सिला, हा लवकर बोला. ते जो जेलर होता ना, त्याची फॅमिली जी, ओके, अजून बरोबर, त्याची फॅमिली आणि त्यांचे आजूबाजूचे ते होते. ओके, हो तुम्ही विसरले. आणि तिची मुलगी आहे ती दोन लेडीज, एक लेडीज आहे, दोन नाही, एक लेडी आहे. नाही, कोण लुदिया, कोण तिचं नाव काय होतं, लुदिया, बरोबर आहे. हा, लुदिया तिचं कुटुंब. लुदिया तिचं कुटुंब काय करत होतं. बरोबर, जेव्हा ते फिलिपिया प्रांतामध्ये आले, जेव्हा ते यहुदी एकत्र जमायचे, तिथे ते गेले, देवबापानं तिचं अंतःकरण प्रफुल्लित केलं, तिचं कुटुंब, आणि तिनं बाप्तिस्मा घेतला. तिनं आग्रह केला, बरोबर, की तुम्ही इथंच थांबा, म्हणजे फिलिप्पीमध्येच थांबा. आणि मग ते रोज बाहेर जात होते. एक मुलगी होती, हे देवाचे सेवक आहे, त्याचे तुम्ही ऐका, बरोबर. तिच्यातून निघून जा. मग ते निघाले, जेलमध्ये गेले, बरोबर. जेलमध्ये गेले. तिथे पण ते लोक
जे बाहेर करत होते ते तेच त्यांनी आत केलं. भूमिकंप झाला, मग त्यांचे ते जे हे होते बरोबर, ते साखळी सगळे तुटले. आणि मग जे सगळे कैदी होते ते त्यांच्याकडे पळाले. हा. आणि मग तो जेलर बरोबर. काढू जे आहे ते काढून स्वतःला मारणारच होता, तेवढ्यात बनवलं की तू स्वतःला म्हणजे आता आपल्या लुदिया तिचं कुटुंब, जेलर तिचं कुटुंब, बंदिवान हे सगळे होते. आता मी यासाठी तुम्हाला सांगत आहे की प्रारंभी जेव्हा ही मंडळी प्रस्थापित होत होती, यांना जो प्रारंभी सपोर्ट आहे, फायनान्शियल सपोर्ट पॉल, तर तो केलेला आहे तर तो मसोदोनियाच्या लोकांनी केला. ओके, तेव्हा ती सक्षम नव्हती. कोणी केलेला आहे? मसोदोनियाच्या लोकांनी. फार इम्पॉर्टंट आहे की मंडळी ज्यावेळेस प्रस्थापित होत होती त्यांना सपोर्ट कोणी केलेला, तर मसोदोनियाच्या लोकांनी. आता ज्यावेळेस आपण मसोदोनियाचे लोक पाहत बघा, इथं काय लिहिलंय तुम्हाला ठाऊक आहे की सुवार्तेच्या प्रारंभी मी मसोदोनियावर निघालो तेव्हा फक्त तुम्हा वाचून कोणत्याही मंडळीने मजबरोबर देण्या घेण्याचा व्यवहार केला नाही. तो म्हणतो मसोदोनियाच्या लोकांनी केलं, त्याच्यानंतर तुम्ही लोकांनी माझ्याबरोबर देण्या घेण्याचा व्यवहार म्हणतो तू. ठीक आहे. आता ज्यावेळेस आपण मसोदोनियाच्या लोकांविषयी बघतो ना, तुम्हाला एक गोष्ट समजेल बघा. 2 कोरिंथ याचा 8वां अध्याय 1 ते 5 बघा. हे लोक साधे सुद्धा नाहीत बरं का मसोदोनियाचे. 8वां अध्याय 1 ते 5 वचन जरा असं वाचा बरं. 2 कोरिंथ 8वां अध्याय 1 ते 5. बंधूंनो, मासिदोनियातील मंडळांवर झालेल्या देवाच्या कृपेविषयी आम्ही तुम्हास कळवितो. ओके. ती अशी की ओके. संकटाच्या बिकट परीक्षेत हा. त्यांच्या आत्यंतिक आनंद व त्यांचे कमालीचं दारिद्र्य यांमध्ये त्यांची औदार्य संपदा विपुल झाली. तुम्ही बघितलं काय म्हटलं की कोणत्या परिस्थिती होते, त्यांचं औदार्य झालं. ओके, औदार्य म्हणजे त्यांनी भरपूर दिलं. पुढे काय लिहिलंय? कारण त्यांनी आपल्या शक्तीप्रमाणे व शक्ती पलीकडेही आपण म्हणजे ते म्हणतात की त्यांनी दिलं, शक्तीप्रमाणे दिलं. म्हणजे अहो आमच्याकडे क्षमता आहे, त्या शक्तीने आम्ही दिलं. आता ते देत होते केवळ. आता पुढे काय लिहिलंय बघा. आपण होऊन दान दिले अशी मी साक्ष देतो. बरोबर. त्यांनी आम्हा जवळ आग्रहपूर्वक मागितले हा. की पवित्र जनांची सेवा करण्यात आम्हाला सहकार्य तुम्ही करा. बघितलं त्यांनी काय म्हटलं? त्याने म्हटलं ओ प्लीज वेट, आम्हाला द्यायचंय. तुम्ही बघितलं कसं देणं. देणं हा मंडळीचा एक अभिजात भाग आहे. देणं, उपकार म्हणून देणं. अरे आम्ही देत आहे बरं का, आमचं दान दशांश आम्ही द्यायला लागलोय, आम्ही मंडळीला देत आहे. हो नाही, दे रिक्वेस्टेड की आम्हाला देऊ दे, आम्हाला प्लीज सहभागी होऊ दे. जेव्हा आपलं हे युवा साफल्य सेमिनार आहे ना, त्याच्याविषयी मी आज जसं आपल्या चर्चमध्ये अनाऊन्स केलं, मी आपल्या बायबल स्टडीमध्ये अनाऊन्स केलं. त्यांना म्हणालो की संधी आहे. यू नो व्हॉट, पीपल स्टार्टेड गिव्हिंग. दॅट्स ॲब्सोल्युटली वंडरफुल. संधी आहे, संधी आहे, फार आवश्यक आहे. मला तुम्हाला सांगू दे की अनेक जण असे म्हणतात, ओ आमच्याकडनं एवढं मोठं घर आहे माहिती आहे, आमच्याकडे एवढं मोठं हे आहे, आमच्याकडे एवढं मोठं ते आहे, आमच्याकडे गाडी आहे, घोडा आहे, अजून आम्ही घ्यायचं बघतोय बाहेर. पण तुम्ही देवाच्या राज्यासंदर्भात जर आवेशी नाहीये, तुम्ही शून्य आहात, भोपळे आहात तुम्ही. म्हणजे काहीच नाही, तुम्ही दरिद्री आहात. कारण तुम्ही देवाच्या राज्यासंदर्भात आवेशी नाहीये. हे मसोदोनियाकर ते म्हणतात की दे रिक्वेस्टेड, आम्हाला देऊ दे ना, प्लीज घ्या, प्लीज घ्या. रिक्वेस्टेड, प्लीज घ्या, अलाव करा. मला एक खूप सुंदर मेसेज आहे बरं का, माझ्याकडे मोबाईल किती आहे, त्या मेसेज मध्ये लिहिलंय की प्लीज कन्सिडर दिस अमाऊंट. तो मेसेज फार सुंदर आहे. प्लीज कन्सिडर दिस अमाऊंट पास्टर. फार इम्पॉर्टंट आहे हे हृदय, हे फोकस फार महत्वाचं आहे. प्लीज कन्सिडर दिस अमाऊंट. आणि बिलकुल हे मसोदोनियाकर ना तसे होते. प्लीज अलाव करा, संत पौल प्लीज अलाव कर, प्लीज घे. जेव्हा आम्ही सिंगापूरला गेलेलो होतो तेव्हा मी, प्रीता आणि आद्वी बसलेलो होतो. आणि फर्स्ट सेशन एक झाला आणि आम्ही बसलो होतो. एक आंटी होती बाजूला, ती उठली आणि तिनं ना एक पाकिट दिलं. ठीक आहे, मलेशियन डॉलर होतं त्याच्यामध्ये.
तर तिनं ना माझं नाव होतं, म्हणजे मला ओळखत नाही काही नाही, पण माझं नाव त्याच्यावर होतं, पास्टर क्लेपा आवळे म्हणून. आणि तिनं ते घेतलं आणि मला असं दिलं. आणि ना मी तिला म्हणतो की काय हे देत आहे मला तू? तर ती म्हणते दिस इज हे पाकिट आहे, प्लीज प्लीज घे, प्लीज घे, प्लीज घे असं म्हणत होती मला. आजी होती. आणि मग तिने एवढी रिक्वेस्ट केल्यामुळं मी ते घेतलं. ठीक आहे. आणि त्यानंतर पास्टर कोशी होते, ते तिकडून आले. पास्टर कोशी सी दॅट लेडी हॅज हँड ओव्हर मी दिस पॅकेट. तर ते म्हणते हो माय चर्च इज ऑलवेज बिन गिव्हिंग. आणि त्याने म्हटलं की ते रिक्वेस्ट करत होते, हो खूप रिक्वेस्ट केली तिने द्यायला. हो माय चर्च इज ऑलवेज बिन दॅट. माझं चर्च असंच आहे, सदैव देतं. मला ह्या गोष्टीचा खूप आनंद आहे की ते सदैव देतं. किती जबरदस्त साक्ष आहे बाई. माझी मंडळी सदैव देते. माझी मंडळी स्वतःकडेच ठेवते, अरे प्रॉब्लेम आहे. हे फार महत्वाचं आहे, फार आवश्यक आहे. मी तुम्हाला किती सांगू. माझ्याकडे एक वचन फार सुंदर आहे, ते संत पॉल त्या वचनाविषयी मला असं वाटतं की प्रेषितांची कृत्ये बघा 20वा अध्याय आणि 35 वचन आहे का, मला आठवत नाहीये. हा बरोबर, तोच म्हणत आहे, संत पौलच म्हणत आहे. आणि कुणाला म्हणत आहे, जरा काळा मथाळा बघा कुणाला बोलत आहे तो, इफिसच्या लोकांना. 35वा वचन वाचा बरं, प्रेषित 20:35. सर्व गोष्टीत मी तुम्हाला किता घालून दाखविला आहे की तसेच तुम्ही श्रम करून दुर्बळांना सहाय्य करावे आणि घेण्यापेक्षा देणे यात जास्त धन्यता आहे, असे जे वचन प्रभू येशू स्वतः म्हणाला होता त्याची आठवण. घेण्यापेक्षा कोण म्हणत आहे? कधी कधी हे वाचल्यानंतर असं वाटतं की जुन्या करारातली वचन आहेत का, अभिवचन आहेत? नाही, न्यू टेस्टमेंट. त्यामुळे घेण्यापेक्षा देण्यात धन्यता आहे, तो फोकस आहे. आणि तुम्ही जर विचार केला, आपण प्रार्थना पण करतो ना, देवा अधिक मला दे, प्रभू मला दे की मी द्यावं, दोन वेगळ्या गोष्टी आहेत त्या. प्रभू मला दे, मी पुष्कळ द्यावं. आणि प्रभू देत नाही कारण माझी देण्याची वृत्ती नाहीये, माझी केवळ घेण्याची वृत्ती आहे. फार महत्वाचं आहे. मासिदोनियाचं जे चर्च होतं, आपण पाहतो, पुन्हा त्या वचनाकडे जाऊया, 8वा अध्याय आणि 1 ते 5 मध्ये. ते म्हणजे त्यांनी रिक्वेस्ट केली आणि रिक्वेस्ट करून ते म्हणले की आम्हाला द्यायचं आहे, तुम्ही हे कृपा करून घ्या. आणि पुढे काय लिहिलेलं आहे, त्यांनी संपन्नतेच नाही दिलं. पुढे काय लिहिलं बरोबर वाच, 8वा अध्याय 1 ते 5 मधलं, मला वाटतं एकदम 5वं वचन आहे ते. 2 कोरिंथ 8वा अध्याय 1 ते 5. मी वाचू का? नाही, 5वं वचन वाच. आम्हास आशा होती त्याप्रमाणे केवळ नव्हे तर त्यांनी प्रथम आपणास स्वतःच प्रभूला दिले आणि देवाच्या इच्छेने आपणास आम्हालाही दिले. बघितलं, म्हणजे फक्त संपन्नतेत नाही, म्हणजे दारिद्र्यामध्ये पण त्यांनी दिलं. कशी वृत्ती, कसलं सॉलिड विचार आहेत बघा यांचे. संत पॉल काय म्हणतो बघा, 17वं वचन. ओके, मी आज हे पूर्णच करतो बरं का. संत पॉल म्हणतो, मी दानाची अपेक्षा करतो म्हणून नाही, तर तुमच्या हिशोबी जमा होणारे फळ बहुत व्हावे अशी करतो. तो म्हणतो तुमच्या हिशोबी फळ जमा व्हावं. देणगी देणारा जो व्यक्ती असतो ना, तो देवाच्या खात्यात जमा करतो. म्हणजे आपण म्हणतो ना, इन्व्हेस्ट करत आहे. तो इन्व्हेस्ट कुठं करत आहे माहितीये का? देवाच्या खात्यामध्ये जमा करतो, यासाठी की तो अनंत काळाचा सार्वकालिक नफा आहे ना, तो त्याला मिळावा. हो, हे असंच नाही आहे बरं का, हे लिटरली सशास्त्र आहे, हे नमूद आहे. कोण म्हणत आहे? इब्री लोकासपत्र 13वा अध्याय 16व वचन. अनेकदा आपण हे वाचत असताना म्हणतो की अरे यार, मी ही जी पेरणी करत आहे धनासंदर्भात, पैशा संदर्भात, ही पेरणी मी नेमकी कुठं करावी? शास्त्र इब्री लोकासपत्र किती क्लिअर आहे बघा. तर म्हणजे चांगले करण्यास व दान करण्यास विसरू नका, कारण अशा यज्ञांनी देव संतुष्ट होतो. जुना करार नाहीये हा, हे मंडळीला सांगितलेलं आहे की गिव्ह,
संदर्भ कसा आहे माहिती आहे का? ह्याचा संदर्भ असा आहे की जुन्या करारामध्ये ज्यावेळेस दान दिलं जायचं, जुन्या करारात जसं बलिदान दिलं जायचं, अर्पण दिली जायची आणि देवाला संतोष होत असेल, तशा प्रकारे आज देण्यानंही संतोष होत आहे. पण देत असताना आपली मानसिकता कशी आहे हे समजून घ्यायला पाहिजे की संधी उपलब्ध आहे, मला देणं आवश्यक आहे. देत असताना आय शुड बी रिक्वेस्टेड, अरे मी तुम्हाला कृपा करून घ्या, मासोदियाकारांसारखं कृपा करून घ्या, मला द्यायचं आहे. हो मी एवढं दिलं, मला फार मजा येते कधी कधी देऊन सांगायचं असं असं करा बरं का, हे असं असं व्हायला पाहिजे. यू आर नॉट ओनर्स, यू आर जस्ट गिव्हर्स. आणि त्यामुळं मंडळी आणि विश्वासणाऱ्यांची मंडळी ज्यावेळेस एकत्र येते ते ख्रिस्त केंद्रित असतात आणि ख्रिस्त केंद्रित येऊन त्याचं मिशन एक होतं आणि ते मिशन मध्ये सहभागी होतात. आणि जेव्हा मिशन मध्ये सहभागी होतात त्यावेळेस आपल्याला हे समजणं गरजेचं आहे की हिशोबी, आपले हिशोबी संत पौल म्हणतो की फळ बहुत व्हावे अशी इच्छा धरा. सार्वकालिक जीवनाचं फळ बहुत व्हावं. गॉड हॅज गिव्हन अस सो वी कॅन गिव्ह. फार आवश्यक आहे. मी दानाची इच्छा धरतो असे नाही, तर तुमच्या हिशोबी जमा होणारे फळ बहुत व्हावे अशी इच्छा धरतो. अहो इथंच नाही थांबत. 18 वचन काय म्हणतं बघतो. असं म्हणतो, मला पाहिजे ते सर्व माझ्याजवळ आहे आणि अधिकही आहे. काय म्हणतो. आणि आज सेवक जे आहेत त्या सेवकांना ही परिस्थिती समजून घेणं फार गरजेचं आहे. माझ्याजवळ आहे आणि अधिक आहे याचा अर्थ आहे की मी तृप्त आहे. का तृप्त आहे तर तुम्ही 10 आणि 11 वचनात संत पौल ते क्लिअर करत आहे. का तृप्त आहे मी? कारण मी प्रभूमध्ये आनंदी आहे, मी प्रभूमध्ये संतुष्ट आहे. पण मंडळी म्हणत आहे की तुझ्या आमच्या हिशोबी जमा व्हावा म्हणून आम्ही तुला हेल्प करत आहे, म्हणून आम्ही तुला देत आहे. आणि संत पौल ते एकदम क्लिअर आउट करत आहे. संत पौल ते म्हणत आहे, संत पौल ते सांगत आहे की तुम्हाला हा सहभाग मिळत आहे, माझ्या संकटामध्ये तुम्ही सहभागी व्हावं, हे तुम्ही ठीक करत आहात म्हणून देणं गरजेचं आहे. फार आवश्यक आहे. कारण आपण मंडळी म्हणून देवाच्या राज्यासाठी गुंतवणूक करणारे लोक असणं फार आवश्यक आहे. आपली गुंतवणूक FDs, भरपूर पैसे जमा करावे यासाठी नाहीये. आपली गुंतवणूक ही सदैव देवाच्या राज्यासाठी असणं आवश्यक आहे. देवाच्या राज्यासाठी, त्याच्या गौरवासाठी असणं आवश्यक आहे. संत पौल म्हणतो, मला पाहिजे ते सर्व माझ्याजवळ आहे आणि अधिकही आहे. तुम्हापासून आलेलं दान एपफ्रोदितच्या हातातून मिळाल्याने मला भरपूर झाले. जसा काही सुगंध, तुम्हाला ठाऊक आहे याचा अर्थ काय? जसा काही सुगंध, सुगंध म्हणजे काय? वास दरवळतो. जसा काय सुगंध, जसा काय देवाला मान्य संतोषकारक यज्ञ असा आहे. अहो माझ्याकडे भरपूर असताना तुम्ही दिलं आणि आता हा देणं काय झाले? सुगंध झाला. जसं काही देवाला अर्पण करण्यात येणारा यज्ञ, म्हणजे हे जे माझ्याकडे आलेलं आहे, इथून जो यज्ञ जात आहे तो कुणाला जात आहे? अहो देवाला जात आहे. तुम्ही त्याच्याकडे पाहून दिलेला आहे. किती सुंदर आहे बघा. हाऊ यू आर गिव्हिंग, तुम्ही कसं देत आहात. फार गरजेचं आहे. माझा देव आपल्या संपत्तीनुरूप तुमची सर्व गरज ख्रिस्त येशूमध्ये पुरवेल. अहो किती सुंदर ही गोष्ट आहे बघा, की हे वचन फक्त आर्थिक पुरवठ्याबद्दल नाही, तर आध्यात्मिक, भावनिक आणि शारीरिक गरजा पुरवण्याचं आश्वासन आहे. तो म्हणतो देव बाप तुमची गरज पुरवेल. कारण का? अहो तुम्ही देत आहात ना, तुम्ही अनस्टॉपेबल आहात. मंडळी तुम्ही देत आहात. तुम्ही देण्यानं काय होत आहे की प्रभू तुमची गरज पूर्ण करत आहे. संत पौल स्वतः ही गोष्ट सांगत आहे की तो तुमची गरज पूर्ण करेल. कारण का? अहो तुम्ही संतोषकारक यज्ञ अर्पला, तुम्ही दिलं, तुमच्या देण्यानं प्रगट होत आहे. फार गरजेचं आहे हे समजणं. तुम्ही पहा, मी दरवेळेस तुम्हाला हे सांगत असतो की प्रभू परमेश्वरानं
ते बेस्ट आहे, बेस्टेस्ट बेस्ट गिफ्ट प्रभू येशू ख्रिस्त, हे स्वर्गीय गिफ्ट आहे ते तुम्हाला दिलं, ते मला दिलं. त्यानं आपला एकुलता एक पुत्र दिला आणि आपली प्रीती प्रगट केली. त्यानं आज अनेकदा आपण कचवसतो देण्यासंदर्भात. मी तुम्हाला एनकरेज करेन की देणं हा खूप मोठा भाग फिलिप्पियराच्या पत्रामध्ये आपल्याला दिसतो. आणि हे केवळ म्हणजे द्यावं लागतं म्हणून नाही, तर संधी प्राप्त आहे म्हणून देणं आवश्यक आहे. इथंच नाही, इनफॅक्ट आता संपत असताना पॉल म्हणतो की माझा देव आपल्या संपत्तीनुरूप तुमची सर्व गरज ख्रिस्त येशूमध्ये पूर्ण करेल. आणि प्रभुदेव जी आपली काही गरज असेल ती गरज ख्रिस्त येशूमध्ये पूर्ण करण्यास सक्षम आहे. तो आपली गरज पूर्ण करेल, मग ती आध्यात्मिक असो, भावनिक असो, शारीरिक असो, तो ती पूर्ण करेल. आणि पूर्ण कधी करेल? कारण आपण कशा रीतीनं प्रभू समोर येत आहोत, कशा रीतीनं आपली संतुष्टता प्रभूला दाखवत आहोत, कशा रीतीनं जे आम्हाकडे आहे त्याचा सहभागीपणा आम्ही कसं करत आहोत हे प्रभू जाणत आहे. की देण्यामध्ये संतोष आहे का, देण्यामध्ये समाधान आहे का, कसा देत आहे, कोणत्या अंतःकरणाला देत आहे, कशा रीतीनं सार्वकालिक जीवनामध्ये फळाची साठवण करत आहे, मरमरून देत आहे का, फार आवश्यक आहे. आणि म्हणून तो म्हणत आहे की कशा रीतीनं आपण आपल्या उपासनेमध्ये आल्यानंतर आर्थिक व्यवहार नाही तर देवासमोर अर्पण ठेवा. प्रभू आज मी तुला व्यवहाराच्या दृष्टिकोनातून एवढे इन्व्हेस्ट करत आहे, लक्षात घे बरं का, पुढच्या आठवड्यामध्ये आज मी एवढं दिले, पुढच्या महिन्यात द्यायला पाहिजे तुला. नाही, हा व्यवहार नाही तर देवासमोर अर्पण आहे हे समजून घ्या. कारण त्यासाठी आपलं पाचारण आहे. ज्यावेळेस अर्पण आपण देतो ते प्रभूकडे जातो आणि ते फार गरजेचं आहे. आपल्याला ते समजून घेणं गरजेचं आहे. जुन्या करारामध्ये अर्पण तशा प्रकारे दिली जात असत. अर्पण दिल्यानंतर एक्सपेक्टेशन नसायचं बरं का, अर्पण प्रभूकडे जायचं आणि म्हणून त्याला सुगंध म्हटलेला आहे. आणि आपण पाहिलं की जसं काही सुगंध देवाला मान्य असा संतोषकारक यज्ञ म्हणून तुम्ही दिलेला आहे असं ते म्हणतं. एवढंच नाही तर ॲज अ चर्च मंडळी म्हणून आपण सगळेजण समचित्ती असणं, फोकस्ड असणं आणि एका मिशनद्वारे पुढे जात आहोत असं जाणं गरजेचं आहे. तो कॉल आहे, आपल्याला हे समजायला पाहिजे. तिसरी गोष्ट, देवाला दिलेलं जे आहे ते आनंदानं मानणं ही आत्मिक प्रगल्भतेची खूण आहे. ही प्रौढता आहे आपली की आपण संतोषानं देत आहोत का, आपल्याकडे समाधान आहे का, आणि त्या समाधान देणं हे आवश्यक आहे. आणि जेव्हा आपण म्हणतो की पुरवठा करणारा जो देव आहे तो एकटाच स्तोत्र आहे प्रत्येक गोष्टीचा, म्हणून आमची निर्भरता त्याच्यावर आहे. म्हणून सुरुवातीलाच मी सांगितलं की देणं हे दोन प्रकारे आपण मंडळीत पाहतो. पहिली गोष्ट, जो सेवक आहे, जो सेवा करणारा आहे तो कोणत्याही अपेक्षेनं सेवेमध्ये आलेला नाहीये, आर्थिक किंवा अजून काही भौतिक आशेनं. तो सेवेमध्ये आलेला आहे कारण त्यांची संतुष्टता ही स्वतः प्रभू आहे. जर कोणी सेवक असा आहे की जो भौतिक गोष्टींकडे पाहत आहे आणि भौतिक गोष्टी कशा प्राप्त व्हाव्या हा एकमेव त्याचा उद्देश आहे, तर तो सेवेस पात्र नाहीये. त्यामुळे ही गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे की जेव्हा सेवक आहे तो संतुष्ट आहे. जसा पॉल एक उत्तमातलं उत्तम उदाहरण समोर ठेवतो आणि तो म्हणत आहे की मी पूर्ण आहे, तुम्हाला संधी मिळालेली आहे असं तो म्हणतो, तुम्ही योग्य वाटा निवडला असं तो म्हणतो. एवढंच नाही तर मला पूर्ण असताना तुम्ही जे दिलेलं आहे त्यामध्ये त्याचा संतोष देवाला होत आहे, त्याचा संतोषरूपी यज्ञ देवाला अर्पण होत आहे असं तो म्हणतो. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जेव्हा मंडळी देत आहे तिनं देत असताना संतोषानं द्यावं असं ते म्हणत आहे. त्यामुळं मंडळी आणि मंडळीचा जो सेवक आहे एकत्र येऊन त्यांनी एका मिशनचा भाग आहे आणि त्या मिशनच्या भागानं स्टेप बाय स्टेप त्यांनी पुढे जायला पाहिजे आणि देवाला गौरवी यज्ञ सादर केला पाहिजे. हा तो कॉल आहे. त्यामुळे देणं इम्पॉर्टंट आहे का? ऍब्सोल्युटली आहे. द्यायला हवं आहे का? हो, ऍब्सोल्युटली द्यायला हवं आहे. पण देत असताना उद्देश काय असावा, फोकस काय असावा, कोणत्या उद्देशानं आपण देत आहोत ती गोष्ट लक्षात ठेवणं ही तेवढंच महत्वाचं आहे. द्यावं लागतं म्हणून देऊ नये. जसं मसेदोनियाच्या लोकांनी केलं आणि पौलाला रिक्वेस्ट केल्यानं म्हटलं की कृपा करून आम्हाला या सेवेचा भाग होऊ दे. प्रभुदेवापण आपण धन्यवाद देऊया की आपल्याला ही संधी, या सेवेचा भाग देवापण आपल्याला बनवलेला आहे.
आणि प्रभूला आपण धन्यवाद देत त्याच्या चरणाजवळ जाऊया, ना की आपण कशा रीतीनं अजून भौतिक गोष्टी निर्माण कराव्या आणि आत्मिक गोष्टींसंदर्भात आपण निर्जल असावं असं आपण कधी नसावं. आपण सदैव आपला फोकस क्लिअर करू. आणि पॉल जे या मंडळीला धन्यवाद देतो, आपण त्या धन्यवादाकडे जाऊन पाहून घेऊ. तो म्हणतो की मी संतुष्ट आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये मी संतुष्ट आहे. मग तो म्हणतो मी संपन्नतेत राहायला मला समजतं, अन्नतृप्त राहायला मला समजतं, मला विपन्न राहायला समजतं, मला शुद्धीत असायला समजतं, कारण प्रभू माझी संतुष्टता आहे. त्याच्याद्वारे मला शांती आहे, त्याच्याद्वारे मला आनंद आहे. आणि ॲज अ चर्च मी तुम्हाला हे एनकरेज करेन, तुमचा पाळक म्हणून मी शुद्धीत आहे, खूप चांगला. मला माहीत आहे की मी संतुष्टता माझ्यात कशात आहे, माझी संपन्नता कशात आहे, मी विपन्नतेत राहायला तयार आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही एकत्र येता, लक्षात घ्या की आपण ॲज अ मिशन म्हणून पुढे जात आहात. जेव्हा जेव्हा तुम्हाला संधी प्राप्त होते, यू शुड ऑलवेज बीन गिव्हर्स, नॉट टेकर्स. डोंट बी बेगर्स, ऑलवेज बीन लुक अप टू द लॉर्ड. देवबापाकडे पाहा, देवबापा आम्हाला संधी दे, आम्ही सेवेमध्ये पुन्हा पुन्हा द्यावं. आणि तो आपला कॉल आहे, आपण देणं आवश्यक आहे. आणि त्यासाठी आपलं पाचारण आहे. जेव्हा आपण एकत्रित येतो, लक्षात घ्या हा फार मोठा वाटा आहे जो देवबापाने आपल्याला दिलेला आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आपण पुढे जायला पाहिजे. जेव्हा मी ते वचन वाचलं, प्रेषितांचे कृत्य 20:35, मला हे बिलकुल ठाऊक आहे की जे देण्यात येत आहे ते देण्यासाठी आहे. ओके, हे कधीही म्हणजे स्वतःकडे ठेवून आणि माझं कसं वाढावं यासाठी नाही आहे. देण्यात आलेलं आहे, देण्यासाठी आहे. आणि तो फोकस असणं फार गरजेचं आहे. दिल्यानंतर अजून मला काय, मग कसं चालू आहे मी बघावं, नाही. शुड बी व्हेरी फोकस. मला ह्याच्यामध्ये सहभागी पण करायचं. मला पाहायचं आहे की स्वर्गीय राज्यामध्ये जो माझा नफा आहे तो मला कशा रीतीनं मिळणार आहे. तर देवबाप करो, या गोष्टींद्वारे तुम्हाला प्रौढता प्राप्त हो. आणि प्रभुदेवबाप तुमची जी प्रगल्भता आहे, तुमची जी प्रौढता आहे ती उत्तरोत्तर वाढव. आपण पाहिलं की आपण ज्यावेळेस एक्सपोजिटरी प्रीचिंग्स घेतो त्यावेळेस विषय टाळायचा जरी असेल तरी तो विषय टाळू देत नाही आपल्याला पवित्र शास्त्र. पवित्र शास्त्र म्हणतं नाही, हा विषय घे आणि तो आवश्यक आहे. मी किती दिवस हा विषय टाळण्याचा प्रयत्न केला, पण मला हे समजलं की हा विषय घेण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, कारण हे एक्सपोजिटरी प्रीचिंगमध्ये येतं. आणि त्यामुळे आपण प्रभूजवळ जाऊ, प्रभूला म्हणू की देवबापा आम्हाला तू देण्यास शिकव, ख्रिस्त केंद्रित देण्यास शिकव. उगीच द्यावं लागतं म्हणून नाही, पण आम्हाला माहीत आहे की आमचं पाचारण काय आणि त्यासाठी आम्हाला देण्यास शिकव. ठीक आहे. या संदर्भात जर तुम्हाला अजून काही प्रश्न असतील, तुम्ही मला भक्ती संपल्यानंतर विचारू शकता की कशा रीतीने तुम्हाला अजून चांगलं प्रभूला देता येईल. प्रार्थना करूया. प्रभुदेवा, आम्ही तुझे मनापासून आभार मानतो, तुला धन्यवाद देतो की ही संधी आम्हाला दिलीस. प्रभुदेवा, सेवेचं भागीपण कसं असतं हे देवा आज अतिशय स्पष्टपणे तू आम्हाला सांगितलंस. देणं हे महत्वाचं आहे. आणि पौलाला फिलिप्पीची मंडळी कशा रीतीने देत होती, कशा रीतीनं पॉल त्यांना ती गोष्ट सांगत होता, आम्ही देवापा आज अद्भुत रीतीनं पाहिलं. अनेक जण प्रभुदेवापा आज जे 14:4-13 वचन आहे प्रभू, त्या संदर्भात फार वेगवेगळ्या प्रमाणात प्रभू लोकांचा विश्वास आहे आणि वेगवेगळ्या प्रकारे देवापा हे वचन आज गाजवलं जात आहे. प्रभू, सामर्थ्य देणारा देव, त्याच्या ठाई सर्व काही करण्यास मी शक्तिमान आहे. हे संपन्नता, विपन्नता, अन्नतृप्ती या संदर्भात आहे, कष्टासंदर्भात, संकटांसंदर्भात आहे. आणि कशा रीतीनं प्रभू त्यामध्ये संतुष्ट राहायला तू सहायता करतोस त्याविषयी आहे. धन्यवाद देतो प्रभू की आम्हाला ते तू शिकवलंस. मंडळी म्हणून आम्ही सुवार्ता कार्यामध्ये सहभागी व्हायला पाहिजे. मंडळी म्हणून आम्ही त्या सुवार्तेचं अधिक चांगल्या रीतीनं गौरव करायला पाहिजे. मंडळी म्हणून प्रभुदेव बाप्पा की आम्ही अधिक चांगल्या रीतीनं लोकांपर्यंत घेऊन जायला पाहिजे. आम्हाला एकमेकांच्या गरजांमध्ये सहभागी होण्यास देव बाप्पा तू शिकव. प्रभू, आमची देणगी, आमच्या प्रार्थना, आमचा सहभाग हा केवळ आणि केवळ ख्रिस्ताच्या गौरवासाठी असावा आणि मंडळीच्या उभारणीसाठी असावा. प्रभुदेव बाप्पा, आमच्या देण्यानं, आमच्या प्रार्थनेनं, आमच्या सहभागानं जर काही व्हावं तर देवा ते केवळ तुझं गौरव असावं. प्रभू, पुन्हा एकदा आम्ही संत पौलाच्या जीवनाबद्दल तुझे आभार मानतो, तुझी उपकार स्तुती करतो, कारण प्रभुदेव बाप्पा त्याचं व्यक्तित्व आम्हाला शिकवतं की आम्ही कशा रीतीनं तृप्त असावं आणि कोणत्या गोष्टीत तृप्त असावं.
आम्ही घेणारे नाही तर आम्हाला देणारे दे बापा, तू बनव, अशी विनंती प्रभू आम्ही तुला करतो. धन्यवाद देत केलेली प्रार्थना तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात केली म्हणून देवा तो ऐक. आमेन.